Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. हालेलुया. So wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणे फार छान. Amen. तुझं विण मजला छई न पडे ना. This I say every week. दर आठवड्याला मी हे वाक्य बोलतो, कारण हे वाक्य तेवढं खरंच आहे की तुझं विण मजला चैनच पडे ना. जो है वो है, प्रभु के बिना मेरा होता ही नहीं है. Amen. 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 येशू मला लागताच. I pray that God will speak to you मी in a प्रार्थना special way करतो today, की आज खास रीतीनं देव तुमच्याशी बोलावा and He will open up things for you. आणि देवाने तुमच्यासाठी गोष्टी उघडाव्यात अशी देवाचरणी आज माझी प्रार्थना आहे. Amen. आमेन. Thank you, Jesus. Thank देवाला you. धन्यवाद, देवाचे आभार. Lord, I thank you and praise you for this morning. प्रभू, आजच्या सकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Once again, we are gathered before your holy presence. परत एकदा तुझ्या पवित्र सहवासात आम्ही सगळे एकत्र गोळा झालोय. And you said, आणि तू म्हणालायस there is fullness of joy in your presence. तुझ्या सहवासामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. Fill us with your joy. तुझ्या आनंदाने आज आम्हाला भर. Lead us and guide us. आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला चालव. And let your word give us eternal hope. तुझं वचन आम्हाला सार्वकालिक आशा देऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. We are ready to hear you. आम्ही तयार आहोत तुझं ऐकायला. We are ready to apply your word. आम्ही तयार आहोत ऐकून तुझं वचन म्हणताय तसं करायला. Speak, Lord, बोल प्रभू, for your servant heareth. तुझे दास ऐकत आहेत. बोल. Thank you, Master. धन्यवाद देव. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. आमेन. आमेन. The empty chair at the Father's table. बापाच्या मेजापासची रिकामी खुर्ची. The empty chair at the Father's table. बापाच्या किंवा वडिलांच्या टेबलापासची रिकामी खुर्ची. We'll open our Bibles to 2 Timothy chapter 4 verse 10. 2 तिमोथी याचा 4था अध्याय आणि त्यातलं 10वं वचन यावेळेला आपण सगळ्यांनी काढूया. 2 तिमोथी 4:10. For Demas has forsaken me, having loved this present world, हो ना. and is departed unto Thessalonica. 2 तिमोथी सगळ्यांनी काढा 4था अध्याय आणि बोट ठेवा 10व्या वचनावर आणि वाचा. कारण देमासाने आता आत्ताच्या जगाची आवड धरल्यामुळे तो मला सोडून थेसलनिकाला गेलेला आहे. Amen. आमेन. What a sadness in the writing of Paul. म्हणजे पॉल हे जे वाक्य लिहितोय त्याच्यात किती दुःख दडलंय ना. Because there is no ache quite like the abandonment of a spiritual son. का आध्यात्मिक मुलाने बापाला सोडून देण्या जेवढं जे दुःख असतं त्याच्यापेक्षा मोठं दुःख नाही. Amen. आमेन. Because Paul did not just lose a worker. कारण की त्यामध्ये पॉलचं फक्त एक कामगार गेला त्याचा एवढं नुकसान झालं असं नव्हे. He lost a legacy. ते एक वतन ना, एक वारिस गेला त्याचा. Amen. आमेन. वारिस गेला रे. Because as an old man, Paul, कारण की एक वृद्ध माणूस पॉल या नात्याने shivering in the twilight of his life, आयुष्याची आता त्याची सायंकाळ जेव्हा ऑलरेडी आलेली आहे आयुष्याची, he had poured in his years. आणि त्याने त्याच्या त्या सर्व वर्षांमध्ये स्वतःचं अर्पण केलंय. तो पाण्यासारखा ओतला गेलेला आहे. Poured his tears त्याने त्याचे अश्रू ओतलेले आहेत. and his very soul into men like Demas. आणि देमासासारख्या माणसांमध्ये त्याने त्याचा जीव ओतलेला आहे. आणि शेवटी अशीच मुलं जेव्हा सोडून जातात तेव्हा त्या बापाचं दुःख आणि नुकसान फार मोठं असतं. He invested everything in Demas. त्याने सगळं देमासामध्ये गुंतवलेलं होतं. And पॉलने. so losing help is hard. तर अशी मदत जी आहे ती मदत जाणं इट्स हार्ड. ते अवघड आहे. But worse is losing hope hurts deeper. आशा जाणं हे अजून अवघड आहे. And so he counted on Demas. तर पॉलने देमासावरती एक अवलंबन ठेवलं होतं की हा that आहे he will carry the torch when his own hands will grow weak. की देमास आहे माझ्यासोबत. माझे स्वतःचे हात कमकुवत झाले माझ्या उतार वयामध्ये की हा मुलगा माझ्या हातातली मशाल घेऊन जाईल आणि काम पुढे नाही. So when a son of the house leaves, तर घरचा मुलगा जेव्हा सोडून जातो he does not just take his presence, तेव्हा केवळ त्याचा सहवास गेला किंवा त्या मुलाचं शरीर माझ्या घरातनं गेलं एवढंच नाही, but he takes the future also. पण भविष्य सुद्धा गेलं ना रे. हा पुढचा वारिसच गेला की. And so Paul's heart break तर पॉलचं हृदय तुटतं while he was in the prison.
तुरुंगात असताना. You know, that prison's name is Maritime Prison. मॅरिटाईन प्रिझन, Maritime Prison. मॅम्ब्रेटाईन प्रिझन असं त्या तुरुंगाचं नाव आहे. तेव्हा पॉल तुरुंगात होता. Because even today, if you go, the tradition says this is the place where Paul was imprisoned. आजही गेलो तर संस्कृती किंवा परंपरा सांगते की हेच ते तुरुंग आहे ज्या तुरुंगामध्ये पॉल कैदी म्हणून आलेला होता. And from there he writes the letter. आणि तिथून पॉल हे पत्र लिहित आहे. So he had trained Demas. तर त्याने देमसाला ना प्रशिक्षण दिलं होतं, ट्रेनिंग दिलं होतं, जीव ओतला होता त्याच्यावर. He trained him to be a pillar. आणि एक स्तंभ म्हणून त्याच्यात पॉलने सगळं ओतून टाकलेलं होतं. But पण Demas turned out to be a tourist in the world. देमास मात्र या जगातला एक यात्रेकरू निघाला. Amen. या जगातला यात्रेकरू निघाला. तो टाइम आया तो जोड़ के तो निकल गया. So the burden of age is heavy already. आणि आता वयाचा भार पॉल वरती ऑलरेडी जड आलेला होता. ही वॉज गेटिंग ओल्ड, ही वॉज ऑलरेडी ओल्ड. तो म्हातारा झाला होता. But the burden of being forsaken by one who he trusted. पण ज्याच्यावरती मी एवढा विश्वास ठेवला तो असं मला सोडून गेला, त्याचं जे ओझं पॉलवर आलं Is a weight only the grace of God can carry. ते वजन फक्त देवाची कृपा वाहू शकते. Amen. आणि त्याचं त्यालाच माहिती की तो आता या प्रसंगातनं कसा जाणार आहे. And so Paul is rubbing his marked wounds. तर पॉल त्याच्या सगळ्या लागलेल्या खुणांना वणांना चोळतोय. And he's seated in that prison. आणि त्या तुरुंगात तो बसलेला आहे. And he's looking towards the heavy door of the cell. आणि तुरुंगाचा जो जाड दरवाजा, वजनदार दरवाजा आहे त्याच्याकडे पॉल बघतोय. And Luke brings him maybe a thin crust of bread to आणि eat. कदाचित लूक तिथे त्यावेळेला पॉलला काहीतरी एक भाकर खायला घेऊन आला असेल पातळशी. And Paul must be looking at him and expectantly must have said, आणि पॉल त्याच्याकडे पाहून आशा लावून कदाचित म्हणाला असेल Luke, की लूक, what about our friend Demas? आपला मित्र देमास कसा आहे रे? हाऊ इज ही? तो कसा आहे? And so Luke must have said, तर लूक म्हणाला असेल he's not coming back today, Paul. तो काही आता आज परत येत नाहीये पॉल. ही इज नॉट कमिंग बॅक. And so sometimes तर कधी कधी silence at the door is louder than any goodbye also. दारापाशी शांतता कुठल्याही गुड बाय पेक्षा जोरात बोलते. And so Paul looks down and says, मग पॉल खाली पाहून म्हणत असेल I had his name written on the mission list. त्याचं नाव मी मिशनच्या कामावर यादीत लिहिलं होतं रे. I wanted him to be with me. माझी इच्छा होती खरं म्हटलं तर की तो माझ्या सोबत असावा. I would have sent him to Thessalonica. आणि मी थेसलनिकाला त्याला पाठवलं असतं. आज जर तो माझ्या सोबत असता तर आय वुड हॅव युज्ड हिम. But not for anything else, but for the mission. आणि कशासाठी नाही, माझ्या स्वतःसाठी पर्सनली काही मी त्याचा वापर केला नसता, पण देवाच्या कामगिरीसाठी त्या मुलाला मी वापरलं असतं रे लूक. Luke, I thought that he would lead the church there. मला असं वाटलं की तिथलंच हे चर्च आहे, त्या चर्चचं पुढारी पण, त्या चर्चचा लीडर मी देमासला केलं असतं. Because when he's writing 2 Timothy, Paul is old. कारण की 2 तिमोथीचं पत्र जेव्हा पॉलने लिहायला घेतलं, पॉल बाय देन म्हातारा होता, म्हातारा. See, even at the old age he is suffering. आणि वयस्कर या म्हाताऱ्या वयातही पहा ना पॉलचे त्रास सुरूच आहेत. Amen. आमेन. Sometimes some problems don't fade away. कधी कधी काही समस्या जीवाला सोडतच नाही तो, म्हातारपण आलं तरी सुद्धा. I mean the great Paul. म्हणजे महान पॉल आणि आता एवढा म्हातारा झाला की जिथे ऍक्च्युली आता त्याला मदतीच्या हातांची गरज आहे, पण तो ते हात जाताना बघतोय, हा त्रास आहे. Some people from far, they really treat you as a star, but once they come close to you, काही लोक लांबून तुम्हाला चांदण्यांसारखं वागवतात, पण आपल्या जवळ आल्यानंतर then they think you are of no value. मग विचार करतात, ये लोग हे, इनको क्या किंमत है, कैसे लोग है. लांबून त्यांना आपण आंखों के तारा वाटत होतो, पण जवळ आल्यानंतर त्यांच्या मनातली आपली किंमत शून्य होते. And so Paul must be saying, now I'm old. तो पॉल म्हणाला असेल, आता मी तर वयस्कर आहे, म्हातारा आहे. I needed his young strength to help me finish even these writings. आणि ऍक्च्युली माझं हे जे लिखाण आहे, हे लिखाण पूर्ण करण्यामध्ये सुद्धा मला हे त्याचं जवान सळसळतं रक्त जे होतं ते गरजेचं होतं रे लूक. Luke must have said, लूक म्हणाला असेल, Paul, पॉल, the world is more beautiful for him than the Father's work. बापाच्या कामापेक्षा देमासाला जग सुंदर वाटतंय, तर काय करायचं आता. See?
Yes, that's what the Bible says. बायबल म्हणताय ना की He started loving the world. कारण जगावर देमास प्रेम करायला लागला, त्याला जग आवडायला लागलं. So an empty chair can preach louder than a full room. तर रिकामी खुर्ची जी असते ना, ती भरल्या खोलीपेक्षाही जास्त मोठा उपदेश करते की चेअर खाली आहे. Eh? And so Paul is seeing that chair empty. पॉल बघतोय की ती खुर्ची रिकामी आहे. And for the kingdom of God, an empty chair is not a good report. आणि देवाच्या राज्यासाठी रिकामी खुर्ची काही चांगला रिपोर्ट नाही बेटा. वो तेरी चेयर खाली है, वो रिपोर्ट निगेटिव्ह निकल रहा है. Say, because then you have lost respect for God. कारण म्हणजे देवासाठीचा तुझा आदर निघून गेला का? आता देव आवडत नाही का? देव नकोसा झाला का? It's like an old master carpenter who has spent about 40 years building this family business. आणि असं आहे ना की एखादा अगदी जुना माहीर असा सुतार आहे आणि त्याचा हा पारिवारिक व्यवसाय सुतारकीचा, त्याने तो बांधला. And he takes his oldest son and teaches him every secret. आणि मग त्याने त्याच्या थोरल्या मुलाला हाताशी घेतलं आणि सुतारकी मधली सगळी कला, सगळे सिक्रेट्स त्याला शिकवले की बेटा टेबल बनाते वक्त ऐसा करते, How चेअर to करते ऐसा carve, करते, how to फोडायचं कसं, polish, खिळा कसा टोकायचा, स्क्रू कसा How to पिळायचा, build something that lasts. किंवा जे टिकणार आहे असं टिकाऊ फर्निचर कसं बनवायचं, त्याने थोरल्या मुलाला सगळी कलाकुसर शिकवली असेल. And now the old man is tired. आणि आता हा म्हातारा सुतार जमलाय. His joints are aching. आता त्याचे सांधे दुखतायत And he's ready to hand over the keys. आणि तो आता चावी त्याच्या हातात देऊन टाकायला तयार आहे. बिकॉज एज इज कॅचिंग अप. कधीतरी माणूस म्हातारा होतोच बेटा. Trusting that this son will carry the legacy forward. आणि विश्वास ठेवून की माझा हा मुलगा आता माझे वतन पुढे नेईल, माझा हा वारसा पुढे नेईल. But one morning, एके दिवशी सकाळी the son sends a letter saying, मात्र तोच त्याचा मुलगा पत्र पाठवतो आणि म्हणतो, I found a job, Daddy. मला नोकरी लागली डॅडी. And that job is selling plastic furniture at the mall. आणि ती नोकरी कशाची लागली तर अशी लागली की प्लास्टिकचं फर्निचर मॉल मध्ये विकतात ते लोक. And then it is an air conditioned mall. एसी मॉल आहे And it pays better. आणि पगार चांगला मिळतो. So Daddy, good luck with your old shop. तर डॅडी ऑल द बेस्ट. तुमचं जुनं दुकान तुम्हीच सांभाळा, लाकडाचे फर्निचर तुम्ही बनवा, मी प्लास्टिक विकायला चाललो. See? And so comfort will always offer you a shortcut. या असंच होतं. हे जे सौख्य आणि सांत्वन असताना आरामात ताणून द्यायचं, ते तुम्हाला असले ऑफर देणार. But it will cost you your calling. अरे पण पाचारणाच्या किमतीवर का रे? तुझं पाचारण इज ॲट स्टेक ना, तुझं कॉलिंग इज ॲट स्टेक. Demas must be saying, देमास म्हणाला असेल, if I move with Paul, जर मी पॉल सोबत राहिलो I may also have to have the marks of Christ. तर ख्रिस्ताचे वण माझ्याही अंगावर बसतील, मी कशाला मार खाऊ? कॉलिंग उस पर है, मैंने क्यों मार खाना है? See? असं कदाचित देमास But that is म्हटलं the असेल. calling. अरे पण तेही कॉलिंग आहे ना, तेही पाचारण आहे. देवाच्या सेवकाबरोबर मार खाणं इज अ कॉलिंग. And so that is the pain of Paul. पॉलची ती वेदना आहे, त्याचे चिमटे त्यालाच माहिती. Not just a man leaving, आणि फक्त तो माणूस, तो मुलगा मला सोडून गेला एवढं नाही, but the future walking away before him. माझं भविष्य माझ्या समोरनं चालत जाताना, निघून जाताना, दार सोडताना मला दिसतंय. See? Do not trade what is eternal for what is easy. जे सोपं आहे त्या खातर जे अनंत काळचं आहे त्याचा सौदा करून ते विकून मोकळे होऊ नका. Because easy never builds anything that will last. कारण सोप्यातनं असं काही बांधलं जात नाही जे टिकून राहतं बरं का. See? सोप्या गोष्टींमधून असं काही बांधलं जात नाही जे टिकेल. चिमटे तर बसलेच पाहिजेत आणि बसू देत. Anything that is eternal, जे काही अनंत काळातलं आहे a price has to be met. त्यासाठी किंमत तर द्यावीच लागते ना बेटा. फुकट कुछ मिलता नहीं, दुनिया में मिलता है क्या? फिर प्रभु के राज में क्यों मिले? नहीं मिलेगा, कीमत तो चुकानी पड़ेगी ना. Think of the father who has worked 3 jobs his whole life आता विचार करा, एखादा असा बाप आहे ज्याने आयुष्यभर 3 नोकऱ्या केल्या आहेत just to build a home for his केवळ त्याची फॅमिली बांधायला, त्याच्या फॅमिलीसाठी घर बांधायला. याने 3 नोकऱ्या आयुष्यभर केल्या. Now असा he's 80. आता तो 80 वर्षाचा झालाय. His legs are weak. आता त्याचे पाय कमकुवत झाले And now he's counting on his eldest son to help him fix all the things. आणि आता तो अवलंबून राहतोय त्याच्या थोरल्या मुलावर की हा थोरला मुलगा मला सगळं करायला मदत करेल. But now he's grown up. He has got his own friends. पण आता तो थोरला मुलगा मोठा झाला, त्याचे स्वतःचे मित्र आहेत, यार है, दोस्त है, कंपनी है. He does what he wants to आणि do. त्याला हवं ते तो करतो. But he doesn't do what his father wants him to पण do. बापाला हवं ते करतच नाही. That is the condition of Demas with Paul. देमासची अवस्था पॉल सोबत तेव्हा तशीच झाली की जग आवडलं, निघून गेला, पॉलला सोडून दिलं. And so absence does not happen suddenly. It grows quietly. तर गैरहजेरी अशी अचानक होत नाही. ते हळूहळू त्याच्यात बीज
मुरलेलं आहे. One Sunday you miss. एक रविवार तू येत नाही, One Monday you miss. मग एक सोमवार तू येत नाही, And मग then तू येतच नाही. sometimes halfway through the message you come. कधी कधी अर्ध्या मेसेज नंतर तू येतो. Suddenly you realize. कधी कधी तुला अचानक कळतं, We realize. आम्हाला कळतं, Oh, this person is delaying. अरे हा व्यक्ती एवढा उशीर करायला लागला अलीकडे. Now आता the world is calling him. जग त्याला हाक मारताय बहुतेक, म्हणून हे असा हाफ अँड हाफ चाललाय And he's falling prey to it. आणि तो त्या जगाच्या आहारी चाललाय, म्हणून असं होत आहे. Amen. आमेन. Because Demas, he had poured his whole life. कारण देमसात पॉलने आपला संपूर्ण जीव ओतला होता. जीव Amen. जसं एखादा आध्यात्मिक बाप जीव ओततो तसं. And so if you are a young person in the faith, तर तुम्ही विश्वासातला समजा एक जवान तरुण माणूस आहात, realize तर तुम्ही समजून घ्या, that the elders and leaders in your life are counting on you. तुझ्या आयुष्यातले जे वडीलजन आहेत, तुझ्या आयुष्यातले जे वयस्कर असे बापाच्या वयाचे वडीलजन लीडर तुझ्यावर अवलंबून राहतायत की हा मुलगा मला काहीतरी मदत करेल. We are counting on you. आम्ही तुमच्यावर अवलंबून राहतोय. Say, we want to pass the baton to you. आम्हाला मशाल तुमच्या हातात द्यायची आहे. And so do not love the world nor the things of the world. तर आता जगावर प्रेम करून, जगाच्या गोष्टींवरती प्रेम करून डोंट वॉक आउट. Say, because your consistency is not just about your growth, कारण तुझं सातत्य फक्त तुझ्या वैयक्तिक वाढीत नाहीये, it's also about your strength. तर तुझी ताकद किती आहे त्यात पण आहे. Because when you drift into the world's comforts, कारण जगातल्या सौख्यात जेव्हा तुम्ही बहकता, then you leave Paul to carry a burden he no longer has the strength to मग carry. पॉल सारख्या बापाच्या हातात तुम्ही एवढं ओझं सोडून जाताय की ते ओझं त्याला आता म्हातारपणात घ्यायला होत नाहीये. Now Paul had lots of people, पॉल कडे लोक खूप होती, but they were all there for their healings and blessings. पॉल कडे लोक खूप होती, पण लोक असतात, सगळे लोक आरोग्य घ्यायला, आशीर्वाद घ्यायलाच येतात बेटा. Only a few were there to take Paul's light to the world. फक्त थोडे लोक होते जे पॉलचं जीवन स्वतःत उतरवायला तयार होते. Amen. आणि त्यातला एक गेला की पॉलला असं वाटणारच ना की दो हात में से मेरा एक हात ही गया. Just imagine if Paul comes here, thousands will follow him. विचार करा, पॉल जे इथे आला खुद्द तर हजारो माणसं त्याच्या मागे चालतील. But sometimes पण कधी कधी familiarity breeds contempt. ओळख वाढली ना की तिथे काही ना काही संघर्ष व्हायला लागतात. जास्तीची ओळख व्हायला लागली की किंमत निघून जाते. People say, oh, he's like us. लोक मग म्हणतात जवळ आल्यानंतर, अच्छा ये तो अपने जैसी लोग है रे. Oh, from far he looked different. अरे लांबून कसे दिसतात, From चमकतात. far he looked a superstar. From close he looks like a villain. लांबून किती सुपरस्टार सारखा दिसत होता आणि दिसत होता. एलईडी पे कितने अच्छे दिखते ना, नजदीक गया मेरे को समझा ये विलन लोग है. See, हो का? someone is depending on your faithfulness more than you realize. अरे कोणीतरी तुझ्या विश्वासूपणावरती अवलंबून राहतंय. तुला जे उमगत नाहीये त्याच्याही पलीकडे तुझ्यावर कोणीतरी एवढं अवलंबून राहतंय. See, the harvest is plentiful, but the laborers are few. हंगाम खूप आहे पण कामकरी फार कमी आहेत. काम करणारी लोकच कमी आहेत. So do not be the son who breaks the father's heart असा मुलगा बनू नको जो बापाचं हृदय तोडतो आणि निघून जातो. just for a Thessalonica lifestyle. आणि थेसलनिकातली जीवनशैली मला पाहिजे म्हणून मी बाप सोडणार आहे, असा मुलगा बनू नको. व्हॉट लाईफ? Stay in the house, stay in the church, घरात राहा, Stay in the चर्चमध्ये राहा, ministry. बापाच्या घरात Stay in the राहा, fold. सेवेत राहा, कळपात राहा, मेंढवाड्यात राहा, stay with the men of God, देवाच्या सेवकांसोबत राहा, stay in the ministry, मिनिस्ट्रीत राहा, stay in the family of God, देवाच्या परिवारात राहा, hold up their hands, त्यांचे हात धर. be a Hur, be a Aaron, आणि कोणीतरी असा अहरोन बन, हूर बन जो मोशेच्या हातांना बळकटी देतोय. and understand आणि समजून घे that being a faithful son की विश्वासू आणि इमानदार मुलगा बनणं is the highest calling you will ever have in your life. सगळ्यात मोठं पाचारण आहे तुझ्या आयुष्यातलं ते. माइंड यू, तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट. If you विश्वासू आणि इमानदार मुलगा cannot be a man of God, at least be next to the man of God. देवाचा सेवक तू नाही ना बनू शकत आहे, कमीत कमी देवाच्या सेवकाच्या शेजारी तरी धड उभा राहा की. Say, Paul was not asking him to do his job. पॉल त्याला सांगतच नव्हता की मेरी मिनिस्ट्री तू कर या मेरा कॉलिंग तू ले. नाही, पॉलने ऐसा किधर बोला. Be faithful to God. देवाशी विश्वासू राहा आणि सेवक बनता येत नाही, सेवकाच्या शेजारी उभा राहा. I mean, Paul wouldn't have mattered if Demas had forsaken him and gone to Apostle Peter. हो ना, देमास पॉलला सोडून
प्रेषित पेत्राकडे गेला असताना पॉलला काही वाटलं नसतं. But he went into the world. आपण जगात गेला ना, दॅट इज हर्टिंग. See? दिस इज इन पेन फॉर पॉल. Because the greatest gift you can give a spiritual father is not your success. का आध्यात्मिक बापाला तू सगळ्यात मोठी देणगी किंवा गिफ्ट काय देऊ शकतोय? तुझं यश नाही, तुझ्या your- नोकरीतलं प्रमोशन नाही, But your presence at the finish line. तुझा सहवास फिनिश लाईन पाशी तू बसला येऊन, ती गिफ्ट आहे बापाला की मैं है, मेरे चेयर पे मैं बैठा है. I mean, the father is not envious about your success. बापाला तुझ्या यशाची काही ईर्ष्या नाही रे. और बडा बन बेटा, और बडा बन, नो प्रॉब्लेम, करोडों में खमा. See, a wise son makes a glad father. सुज्ञ मुलगा आनंदी बाप पैदा करतो. वाव, हालेलुया. सुज्ञ मुलगा आनंदी बाप पैदा करतो. But a foolish son brings grief. मूर्ख मुलगा बापाला दुःख देतो. And our choices always affect those who have raised us up. आणि आपली निवड नेहमी अशांवरती परिणाम करून जाते की ज्यांनी ती मुलं मोठी केली आहेत. See, our faithfulness brings joy. आपला विश्वासूपणा त्यांना आनंद देतो. It brings rest to our leaders. आपल्या लीडर लोकांना आपला विश्वासूपणा, आपली इमानदारी आनंद देते की मी याच्यावरती जीव लावला प्रभुत्वला सगळा, और इसने उसमें से कुछ किया, तो लीडर को खुशी होती ना. तुमको होती है, हमको भी होती है बेटा, हम 40 साल से कर रहे हैं. But our wanderings brings a deep sorrow that words can never carry. पण आपण जे बहकतो ना, त्या भटकलेल्या आणि बहकलेल्या अवस्थेमधून असं काहीतरी त्या लीडरला किंवा बापाला दुःख होतं, जे फार गहन आहे. You don't just walk away from a place. कसं असतं, तू तुझी जागा आणि खुर्ची सोडून फक्त निघून गेला असं नाहीये ते. You walk away from people who believed in you. ज्या लोकांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला, त्या लोकांना तुडवून तू निघून गेलायस. Amen. फक्त खुर्ची नाही सोडलेली तू, ज्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला होता त्यांचा चुरडा करून गेलायस तू. So there is no heartbreak like the silence of an empty chair that was once filled in by a dear friend. तर एक प्रिय मित्र जो एकेकाळी त्या खुर्चीवरती नेहमी बसून असायचा, ती खुर्ची आता रिकामी बघणं बापाला वेदना आहेत, वेदना. And here Paul is in the Roman dungeon, आणि इथे पॉल रोमी तुरुंगात आहे, दलदलीत अडकलाय. scarred, किती त्याला वहन आहे, aged, मारलेला आहे, म्हातारा आहे, वयस्कर झालेला आहे facing death, आणि मृत्यूच्या सामोरा जात आहे. and then now picks up his pen to write his final words. आणि आता पेन उचलतोय शेवटचे शब्द लिहायला. ही इज ऑलमोस्ट डन विथ हिज लाईफ नाउ. Because that was the second last, the first Timothy and second Timothy is the last letter. कारण Paul 1 wrote. तिमोथी आणि 2 तिमोथी पॉलने लिहिलेली त्याची शेवटची पत्र आहेत. That's what I'm saying. He's almost done with his life now, ready to go. And so in the middle of deep truth तर या गहन अशा सत्यामध्ये and powerful instructions, आणि सामर्थ्यवान मार्गदर्शनपर सूचीमध्ये he drops a sentence that hits like a blow to the heart. त्याने एक वाक्य असं लिहून टाकलं जे हृदयावरती बॉम्ब फोडतं. For Demas has forsaken me, having loved this present world. देमासाने मला सोडून दिलेले आहे या सद्य जगावर प्रेम करून. See? And so these are not just historical words. हे ऐतिहासिक शब्द नहीं, उनके साथ हो गया, अभी ऐसा नहीं होता. जीसस सेम ही है, जो तभी हुआ वो आज भी होता है और आगे भी होएगा. These are spiritual, life-changing words. हे आध्यात्मिक जीवन बदलणारे शब्द आहेत बेटा. Demas was not a stranger. देमास काही पॉलला परका नव्हता. He was a fellow laborer. तर त्याचा तो सहसहकारी होता, सहसाथीदार होता, सहकामगार होता. He had seen miracles त्याने चमत्कार उघड्या डोळ्यांनी through the पाहिले. hands of Paul. पॉलच्या हस्ते झालेले लेफ्ट अँड राईट चमत्कार या देमासनी पाहिले होते की गॉड इज युझिंग दिस मॅन. And he heard heavenly words that Paul brought from heaven. आज स्वर्गीय शब्द पॉलने स्वर्गातनं जे खाली उतरवले ते सुद्धा देमासने ऐकले. कारण किती सारे रेव्हेलेशन प्रगटीकरण पॉलला झालेलं होतं. Yet, तरी at the finish line, फिनिश लाईनला Demas traded an eternal crown for temporary comfort. देमासाने बघा कसा सौदा केला. अनंत काळचा मुकुट सोडून देऊन तात्पुरत्या सौख्यात जगातच निघून गेला. Now, he did not fall into a great scandal. तो काही मोठ्या भांडणात विवादात पडला वगैरे असं काही नाहीये. He didn't fall in the lust of the eye or the lust of the किंवा तो flesh. वासनेत पडला, देहाच्या वासनेत, डोळ्याच्या वासनेत पडला, असंही काही नाहीये. Not a big time sinner. तो काही महापापी झालाय असंही काही नाहीये. He simply fell in love with the wrong world. सिम्पली जे चुकीचं जग आहे ना, चुकीचं जग
त्या चुकीच्या जगाच्या प्रेमात पडला देमास. See, when we think of sin, we only think about lust of the eye. आपलं कसं असतं, पापाचा विचार केला की आपण फक्त डोळ्याची वासना म्हणजे पाप, आपल्याला एवढंच माहिती आहे. But you don't know there is the spirit of the world अहो पण एक जगातलाही आत्मा असतो जो तेवढाच पापी आहे that can pull you over. आणि तो जगातला आत्मा तुला असं खेचून नेईल, यू वोंट इवन नो, तुला कळणार पण नाही, अँड यू आर फिनिश्ड. That's why म्हणून you get 3 days in a week. Don't miss the meeting. आठवड्यातनं तुम्हाला 3-3 दिवस मिळतात बेटा. हात जोडून विनंती आहे, चुकवू नका. Because the world can trap you. कारण जग तुला जाळ्यात अडकवायला येणार. Because today we stand on the same shoreline. कारण आज आपण त्याच शोर लाईनला, त्याच ओळीवर उभे आहोत, And त्याच काठावर उभे आहोत. today's culture is pulling you. आणि अलीकडची संस्कृती तुला खेचतीये. अलीकडचं कल्चर जे काही चांगल्याकडे चाललेलं नाहीच आहे ते तुला खेचतंय. So the story of Demas is not just about him. तर देमासाची कथा फक्त त्याच्याविषयीची नाहीये. It's a warning that is echoing through time. ही वॉर्निंग आहे, ही एक सूचना आहे जी अनादि कालापासून गुंजतीये की संभालो, छोडो मत, So- चेअर पे बैठे रहो. So it's not just that how you start the race that matters, तर तुम्ही शर्यत कशी सुरू केली फक्त तेवढ्याने फरक पडत नाही. but who is still standing next to the king when the sun goes down. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्या राजाच्या शेजारी अजूनही कोण उभा आहे ते महत्वाचं आहे. से- सूर्य मावळताना त्या राजाच्या शेजारी कोण उभं आहे दॅट मॅटर्स. Many times, अनेक वेळेला if you see in a marathon race, तुम्ही मॅरेथॉन पाहिली, शर्यत पाहिली, thousands run. हजारो लोक त्यात धावतात. In the beginning of the line, there are thousands. सुरुवातीला सगळे हजारो लोक सुरुवात करताना धावतात. Anybody is running. कोणीही धावतं, सगळेच धावतात. तुम्हाला माहिती आहे, अलीकडे होतं असं. Halfway you see only 10. अर्ध्यामध्ये आपण बघतो एवढे होते कुठे गेले, फक्त 10च राहिले. They had इतके all सारे. sneakers, they had all कुठे type गेले, of कुठे clothes. कुठे गेले, सगळं घालून तर आले होते. एडिडास के शूज क्या और नाइकी के टी शर्ट क्या, अरे किधर गए वो लोग, खाली 10 बाकी है. And then a t-shirt running to win. आणि मग टी शर्ट पण असा घातलाय की जिंकायला धावतोय. हो का, आहेस कुठे, See, जिंकायला धावतोय, धावतं खरा. on the finish line you don't see much. फिनिश लाईनला फारशी लोक दिसत नाहीत बेटा. सुरुवात करायला. Consistency is very important. सातत्य जे असतं ना ते फार महत्वाचं असतं. 35 years back I used to get up very early morning. Today also I got up very early morning. 35 वर्षांपूर्वीपासून जेव्हापासून मी प्रभूत आलो तेव्हापासून मी लवकर पहाटे पहाटे उठतो आणि पहिलं प्रेयरला बसतो. आजही, आज सकाळपर्यंत माझं ते रेकॉर्ड आहे. Consistency. सातत्य. तेव्हा तर मी एवढा कोणी असा बिशप वगैरे पण नव्हतो. जस्ट बिकेम अ बिलीवर, देन जस्ट बिकेम अ ब्रदर पीटर वगैरे वगैरे. पण तेव्हाही पहाटे उठून मी प्रार्थनेला बसायचो. आज पण सकाळी उठून मी प्रार्थनेला बसून आलोय. The pull is real. कारण ती खेच खरी आहे. The pressure is real. दबाव पण, प्रेशर पण खरा आहे. Temptation is real. मोहपाश पण खरेच असतात बेटा. But so also is the grace of God to stand true is real. पण देवाची कृपा सुद्धा खरेपणात उभं राहण्यासाठी दिलेली खरी आहे. ते सगळं खरं आहे, हेही खरं आहे. Don't let the temporary world steal an eternal reward from you. तात्पुरत्या जगाला कशाला तू तुझे अनंत काळचं प्रतिफळ चोरू देतो. जरा विचार कर, Stay close, जरा जवळ राहा, stay faithful, जरा विश्वासू राहा stay among the believers, आणि विश्वासू खऱ्या खुऱ्या बिलीवर लोकांमध्ये राहा. stay in the race शर्यतीत राहा, till the very end. शेवटपर्यंत दिसला पाहिजे. That's what Hebrews 10:36 says. असं इब्री करास 10:36 मध्ये लिहिलेलं आहे बघा. Amen. आमेन. And so Paul looks at the empty chair of Demas, तर पॉल त्या देमासच्या किंवा देमासाच्या रिकाम्या खुर्चीकडे बघतो where Demas used to sit and pray with him. जिथं देमास त्याच्या सोबत बसून प्रार्थना करायचा. And now आता the silence feels शांतता. heavier than his own chain. शांतता आहे, आता शांतता आहे. आणि शांतता पॉलला स्वतःच्या त्या लोखंडी साखळ्यांपेक्षा भारी जाणवतीये की ये बर्डन तो इतना नहीं, पर वो बर्डन ज्यादा सता रहा है की चेयर खाली हो गई. But see, Dr. Luke is with Paul. पण डॉक्टर लूक पॉल सोबत आहेत. Dr. Luke is with Paul. लूक डॉक्टर होता, डॉक्टर लूक पॉल सोबत आहेत. And so Paul must have asked him, तो पॉलने त्याला विचारलं असेल, Luke, did Luke. you see him go? तू देमासाला जाताना पाहिलं का रे? Yes, I saw him go. हो, मी त्याला पाहिलं ना, जाताना पाहिलं, निकल गया. Did he
at least turn around once and look at us? एकदा तरी मागे वळून आपल्याकडे त्यांनी पाहिलं का रे जाताना? No. नाही पाहिलं पॉल, नाही पाहिलं. निकल गया हो गया. That means he may not come back. म्हणजे आता तो वाई परत यायचा नाही. Amen. आमेन, आमेन. Yes, I saw him हो, मी पाहिलं त्याला. wearing that silk garment मी पाहिलं तो सिल्कचा झगा त्या दिवशी त्याने घातला होता. and nice sports shoes. छान स्पोर्ट्स शूज, ते सिल्कचा कापड, सिल्कचा शर्ट घातला होता. And you are talking about opportunities that are ripe in Thessalonica. आणि थेसलनिकामध्ये काय काय संधी आहे त्या सगळ्याविषयी बोलत होता. And you are saying that he is tired about all these chains आणि म्हणत होता की या सगळ्या साखळ्यांना आता मी दमलेलो and आहे. persecutions. हा इतका छळ माझा होतोय, मी तुरुंगात आहे, मला साखळ्या बांधल्या आहेत, माझं वय झालंय, मी आता दमलेलो आहे. Demas didn't like this crusty bread that is served here in the पण prison. देमासाला तुरुंगामध्ये कडक भाकरी देतात ती आवडत नाही. उसको सॉफ्ट सॉफ्ट माल मागताय. त्याला ती कडक भाकरी आवडे ना तुरुंगातली देमासाला, की ह्यांच्या बरोबर बहुत लाथा भेटताय, मैं And नहीं so खाएगा. Paul must have said, तर पॉल म्हणाला असेल, he didn't leave because of the chains. साखळ्यांमुळे तो सोडून नाही गेलेला. He left because he found gold in Thessalonica. त्याला थेसलनिकात सोनं सापडलंय, त्या सोन्यामागे गेलाय तो देमास. Yes. थेसलनिकात त्याला सोनं सापडलंय, That gold that shines more than the morning star. जे सोनं सकाळच्या पहाटेच्या ताऱ्यापेक्षा जास्त चमकतं, त्याच्यावर त्याची नजर पडली आणि तो गेलाय, त्याच्या मागे गेलाय. Amen. आमेन. पॉल आहे तो, त्याला सगळं कळतं बेटा. Sometimes we want to blame people. They have made a spiritual exit because of certain sins. कधी कधी A आपल्याला love for money only. कधी कधी आपल्याला लोकांना नावं ठेवायला आवडतातच, अनेकांना नावं ठेवायला आवडतातच. आणि मग आपण म्हणतो नाही, पण ह्याच्या पायी त्याने सोडलं, त्याचं पैशावरती प्रेम होतं म्हणून तो Or he सोडून loved that गेला. lady. किंवा त्या मुलीवर त्याचं प्रेम बसलं म्हणून तो सोडून गेला. Or he loved money. त्याने पैशावर प्रेम केलं म्हणून तो सोडून We गेला. specify certain people's sins. आपण काही लोकांची पाप असं वेचून वेचून हायलाइट करतो, We put it on the Facebook. फेसबुकवर टाकतो. He was found तो दिसला, doing this and doing हे that. करताना आम्ही त्याला पाहिलं, ते करताना आम्ही त्याला पाहिलं, कॉट. And not giving them an opportunity to come back. आणि त्यांना परत यायची आपण संधी देत नाही. But Paul wrote about Demas. पण पॉलने देमासा विषयी लिहिलंय, See how beautifully he किती wrote. सुंदर लिहिलंय बघा, He loved the present world. की त्याने सद्य जगावर प्रेम केलं. Say. देमासाचं He प्रेम didn't बसलं. specify anything. बाकी in त्याने काही लिहिलं particular. नाही की देमासाने स्पेसिफिकली काय काय पाप केली रात्रीच्या अंधारात का दिवसाच्या उन्हात. ती यादी पॉलने दिलेली नाहीये. पॉल फक्त एवढंच म्हटला, हे सध्याचं जे जग आहे त्या जगावर देमासाचं प्रेम बसलंय आणि त्याच्या पायी तो मला सोडून गेलाय. Sometimes people put against men of God on हो ना. Facebook and the whole world reads. कधी कधी लोक सुद्धा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, या सगळ्या सोशल मीडियावरती देवाच्या सेवकांविषयीनं काय काय लिहितात, काय काय टाकतात, अख्खं जग वाचत असतं. Instead of them giving them an opportunity to come back, we seal their faith. एक संधी तर दे त्यांना परत यायची. त्यांच्या विश्वासावर मोहर मारणारा तू कोण आहे? Amen. तू कौन है? हम कौन है किसी के बारे में ऐसा बोलकर लिखकर सोशल मीडिया पर डालने वाले? See, परवा तू त्याला पाप करताना पाहिला असशील, काल त्यांनी पश्चाताप केला असेल तर तुला काय माहितीये? loving the world also is a sin. जगावर प्रेम करणं सुद्धा पाप आहे. Amen. आमेन. It's equal to loving the wrong things. चुकीच्या गोष्टींवरती प्रेम करण्या इतपतच आहे जगावर प्रेम करणं. Because he didn't trade his faith for a mistress or stealing some money. कारण त्याने त्याचा विश्वास, त्याने काहीतरी चोरी केली म्हणून सोडला नाही, किंवा त्याने त्याचा विश्वास कोणा एका बाईवर त्यांनी प्रेम केलं आणि त्यापायी त्याने विश्वास सोडून दिला, खुर्ची सोडून निघून गेला, असं नाहीये. He traded it for the present world. तर सध्याच्या जगासाठी त्याने हा व्यवहार केला आणि That निघून can be गेला. true also. हे खरंही असू शकतं. Maybe he wanted comfort. कदाचित त्याला सौख्य हवं असेल, He wanted safety. त्याला संरक्षण हवं असेल, He wanted life without chains. आणि त्याला साख्यांशिवायचं जीवन हवं असेल, He की didn't मला want persecution. त्याला बंधनं नको असतील, त्याला छळ नको असेल, की आय नीड फ्रीडम, आय वॉन्ट इंडिपेंडन्स, I want to enjoy this life. मला या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. But who said living a Christian life there is no joy? पण तुला कोण म्हटलं ख्रिश्चन जीवन जगण्यात आनंद मिळत नाही? कौन भूसा भर रहा है तेरे कान में? कोण म्हटलं तुला? Has the prodigal son ever enjoyed life? उद्या मुलाने कधी जीवनाचा आनंद त्याला हवा होता तसा घेतला का? Never. वाटा तर घेऊन निघून गेला बापाचं घर सोडून, पण तो आनंद मिळाला त्याला?
जो विचार करून तो गेला होता. See, you don't have to be a villain to be a deserter. पहा, विलन बनायची गरज नाहीये एकटं पडायला. You just have to love the world. जगावरती प्रेम केलं की तू आपोआप एकटा पडतोय. विलन बनायची गरजच पडत नाही. जगावर तू प्रेम केलं की तू एकटाच पडतो. And so Luke must be saying, तर लूक म्हटला असेल, Paul, पॉल, how do you say that he loves the world? तू असं कसं म्हणतो की देमासाने जगावर प्रेम केलं? पॉल सर, आप ऐसा कैसा बोल रहे हो? Was he like Judas तो who यहूदा stole the सारखा money? यहूदा सारखा आहे का देमास? तो काही पैशाची चोरी वगैरे करायचा का? Or maybe did he find some woman in का Thessalonica? त्याला कोणी बाई का कोणी मुलगी सापडली का काय थेसलनिकात? Why people will walk away? का लोक अशी सोडून जात आहेत? Unless they have a dark secret. का लोक असं सोडून जाणार? का देमास पण असं सोडून गेला असेल? काहीतरी काळं गुपित आहे त्याच्या No, मागे. Paul must have said no. पॉल म्हटला असेल, नाही नाही, He was honest. तो प्रामाणिक होता. In his dealings, he was honest. त्याच्या व्यवहारांमध्ये तो प्रामाणिक होता, He was pure in his conduct. शुद्ध होता. त्याची वर्तणूक पण शुद्ध पवित्र होती. But पण see, the devil didn't see any other fault in him but just attracted him to the world. सैतानाला आणि काही चुका त्याच्यात सापडल्या नाहीत, पण सैतानाने त्याला जगाकडे आकर्षित केलं आणि देमास आकर्षित झाला आणि देमास सोडून गेला. Some people just want a break. काही लोकांना आय नीड अ ब्रेक, ब्रेक हवा असतो. Break from God, break from Paul, Break. break from church. देवापासून ब्रेक, पॉल पासून ब्रेक, चर्च पासून ब्रेक. व्हॉट काइंड ऑफ अ ब्रेक That- यू आर टॉकिंग अबाउट? That is a worst thing you can have. सगळ्यात वाईट गोष्ट ही, ज्याला म्हणणं की मला चर्च पासून, देवापासून, देवाच्या सेवकांपासून ब्रेक हवाय. टाइम प्लीज, वी आर नॉट गिव्हिंग यू टाइम प्लीज. तो ब्रेक डेंजरस आहे. Amen. Just before the race, if an athlete just walks out and he will miss his gold. शर्यतीच्या अगोदरच जस्ट जर एखादा शर्यत धावणारा निघून गेला तर मग ती सुवर्ण संधी गेली की त्याच्या हातून. He's going to miss the gold. मग सोन्याचं मेडल चुकवणार तो, कारण की शर्यत सुरूच होणार होती आणि हा गेला. And so when he walks out, others say, मग तो जात असताना बाकीचे म्हणतात, did he fail the dope test? तो काय टेस्ट मध्ये नापास झाला का रे? Or did he take a bribe? काहीतरी लाच वगैरे घेतली? The coach says, no, he's very clean. तर कोच म्हणतात, नाही नाही, तो कशातच असा फेल झाला नाही, सगळ्या टेस्ट मध्ये तो पास झालाय. He didn't break any rule. त्याने कुठले नियम तोडलेले नाही का? शर्यतीमध्ये धावत असताना काही त्याने मद्यपान वगैरे सेवन करून आलेला नाही. He just got tired बस दमला होता. because every morning at 4 o'clock I used to call him on the field रोज सकाळी पहाटे 4 वाजता मी त्याला बोलवायचो ना and gave him मैदानावरती, the strict diet to follow. आणि त्याला अगदी कडक डाएट दिलं होतं मी की हेच खायचं, दुसरं काही नाही खायचं. But he didn't want that. पण त्याला नको होतं ते सगळं. How can you get the medal without following these rules? हे सगळे नियम पाळल्याशिवाय मेडल कसं मिळणार? Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो बेटा? Sometimes you have to take care of your health. कधी कधी आपली तब्येत पण सांभाळायची असते. Yes. हो, Amen. आमेनच आहे त्याला. तब्येत सांभाळायची नाही. प्रभू करेगा म्हणजे काय? तू कुछ भी खाएगा और प्रभू करेगा. Take care of your eating habits. जरा खाणं सांभाळ. काय पण खातो आणि म्हणतो प्रभू मुझे बच्चा करेगा. Eating anything is loving the world. काही पण खाणं सुद्धा जगावर प्रेम करणं आहे बरं का? लिहून ठेवाय. काहीही खाणं, कचरा खाणं म्हणजे जगावर प्रेम करणं आहे. Taking care of your health. तुझ्या तब्येतीला सांभाळ That is loving God's work. म्हणजे तू देवाच्या कामावर प्रेम करतो असं म्हटलं जाईल. तब्येत सांभाळायची म्हणजे देवाच्या कामावर तुझं प्रेम आहे म्हणून तू तब्येत सांभाळतोयस. From the age of 17, I'm doing my exercise. 17 वर्षाचा असल्यापासून मी नित्यनियमाने रोज व्यायाम करतो. 17 and today I am 67. Till today, I'm doing it. आजपर्यंत मी व्यायाम करतो. सकाळी I do yoga, I do physical exercise. योगासनं करतो, शारीरिक कसरत करतो, जिमला जातो. Eh, माझ्या घरात आहे जिम. Because I want to live long for my God. कारण मला देवासाठी दीर्घायुष्य हवंय. मला मजा करायला दीर्घायुष्य नको, मला देवासाठी दीर्घायुष्य हवंय. I invented my own yoga मी स्वतःची योगासनं तयार केली that आहेत, God gave me. जी देवाने मला दिली. Yes. हो, आणि मी शिकली आहे ते. मलाही शिकवलंय त्यांनी, मीही करते. That shows I love heaven. म्हणजे माझं स्वर्गावर प्रेम आहे ना. काय मी टाइमपास करतोय का? स्वर्गावर प्रेम आहे म्हणून ना बेटा. I'm not saying that our body will last till 90 or whatever म्हणजे because this is body. असं finally. म्हणताना मी असंही म्हणत नाहीये की मी 90 गाठणार आहे किंवा सेंचुरी करूनच जाणार आहे. शेवटी हा देह आहे. काही Physical सांगू exercise profits little. आणि शारीरिक कसरत थोडाच आपल्याला So लाभ that करून little देते. benefit I've taken. शारीरिक कसरत थोडा लाभ करून देते असं वचन आहे ना. मग तो थोडा लाभ मी घेतो का But नाही घेता? godliness
blesses in all things. सुभक्तिमानपणा सगळ्यात आशीर्वाद देतो, तोही माझा कायमच आहे सुभक्तिमानपणा. आणि शारीरिक कसरत थोडा लाभ करून देते ना, तो थोडा लाभही मी घेतो. दोनों चालू आहे. Demas loved the पण world. देमासाने जगावरच प्रेम केलं. Maybe he didn't like Paul's fasting. कदाचित त्याला पॉलचे सगळे उपास तापास आवडायचे नाहीत, की सर खाते नाही हमको खाने देते नाही. Who knows? कोणाला माहित आहे, लिखा तो कुछ क्लिअरली है नाही. Maybe Paul is eating like Daniel. आणि पॉल दानियल सारखी शाकभाजी खात असेल, की No pleasant food. काही थाटामाटाचं पॉल जेवत नसेल, साधं सिंपल शाकभाजी खात असेल. आज काय केलंय, मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. पॉल म्हणा देमासाला नाही आवडत, हो का? Whatever my wife cooks, I eat. हो ना, आमच्या घरात तर माझी बायको जे मला वाढते ते मी खातो. Anything. काही जे स्वयंपाक, जो काही स्वयंपाक ती करेल आणि वाढलाय तो मी खातो. It's better. चांगलं असतं. Because what you like, if you ask her to prepare, you will eat more and land up. कारण तुला जे आवडतं ते तू तिला स्वयंपाक करायला लावला तर शेवटी तू जास्त खाणार आणि मग जास्त या वेळात खाऊन So घेतलं what की you त्रास. don't like, if she cooks, you will eat less. आणि तुला जे आवडत नाही तो स्वयंपाक तिने केला तर आपोआप तू कमी खाणार. तो मामला सेट आहे ना. उसमें क्या, मला वाईट वाटलं, मला आवडतं ते करतच नाही, चांगलंच आहे ना, नाही तर तुम्ही पण खाऊन आणि असे व्हाल. कशाला? Isn't it? Okay, असं तर नेगेटिव्ह मे बी पॉझिटिव्ह. Sometimes invite people who can cook for you, who can cook worst. कधी कधी अशा लोकांना तुम्ही आमंत्रित करा की ज्यांना स्वयंपाकच चांगला करता येत नाही. त्यांना Because you will eat म्हणायचं less then. आज आमच्या घरी तुम्ही स्वयंपाक करायला या ना, आणि त्यांना तर येतच नाही चांगला करायला, मग तुम्ही कमीच जेवणार कारण तो स्वयंपाक चांगलाच नाहीये. खूप Amen. रस्सा केला, खूप, अरे पण रस्सा आहे का पाणी, खूप रस्सा केला, खूप, पण रस्सा आहे का पाणी, असं असतं. म्हणजे I know of a man of God मला एक देवाचे सेवक माहिती आहेत, who heard the call त्यांनी देवाचं पाचारण कॉलिंग ऐकलं, and he worked faithfully. विश्वासूपणे काम केलं. And God was using him mightily, देव त्यांना महान रीतीनं वापरत होता. but he became disappointed पण ते नाराज झाले थोडेसे, because कारण the church had only 300 members. त्यांच्या चर्चमध्ये फक्त 300 सभासद होते, तर हे थोडे नाराज झाले. So when I heard, मी जेव्हा ऐकलं, I called him home मी त्यांना घरी बोलावलं, and I prayed for him मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, and I encouraged him त्यांना मी प्रोत्साहन दिलं. because I heard he was planning to go abroad. कारण माझ्या कानावर आलं होतं की हे सगळं सोडून आता कुठेतरी फॉरेनला जायला मागतायत. And I told him, तर मी त्यांना म्हणालो, God wants you to stay here देवाची इच्छा आहे की तुम्ही भारतात राहावं and give your time for God's work. आणि देवाच्या कामासाठी तुम्ही वेळ द्यावी, तुम्ही सेवा करावी. And he said, yes, sure, हो pastor. हो नक्की मी करणार पास्टर म्हणाले, And he left. आणि गेले. But later I heard he left and started a business. नंतर माझ्या कानावर आलं त्यांनी सगळं सोडून व्यवसाय सुरू केला. He went abroad, settled there, started a फॉरेनला business. गेले, कुठेतरी तिथे सेटल झाले. See, impatience can cancel a calling faster than your failure will ever do. बघा, धीर जर धरला नाही ना तर अधीरवा जीव काय करणार, सगळं रद्द करून टाकणार आहे. तुमचं जे अपयश आहे त्याच्यापेक्षाही जास्त हा जो आपला धीर सोडतो ना, की आय हॅव नो पेशन्स एनी मोर नाउ, आय हॅव नो पेशन्स एनी मोर, गॉड इज टेलिंग यू टू हॅव पेशन्स. See, Demas- Demas lost his patience. देमासा मधला धीरच सुटला. In the ministry, you cannot lose patience and Ministry hope मध्ये- things will grow. मिनिस्ट्री मध्ये धीर सोडून चालत नाही बेटा, धीर धरावा लागतो. सँड्रा लहान असताना एक गाणं गायचे मी तिला, हॅव पेशन्स यू ऑलवेज इन हरी, Yes. हॅव पेशन्स यू ऑलवेज इन हरी. आज सँड्रा she'll tell you. It was like he was saying, God, I want to be blessed now, हे असं आहे ना की जणू तो म्हणतोय की देवबाप्पा मला आता लगेच आशीर्वाद पाहिजे, not later. मला नंतर वगैरे नाही, आता पाहिजेत. And so he saw that promotion in the world comes faster than the promotion that comes from the spiritual मग world. देमासाच्या लक्षात आलं की आध्यात्मिक जगातलं प्रमोशन लवकर मिळतच नाही, मग जगात लवकर प्रमोशन मिळतं, आपण जगातच जाऊया, Say, जगात जाऊया. अरे काय बोलतोयस, तुला माहितीये का, don't become a passenger in the kingdom. देवाच्या राज्यातला यात्रेकरू बनू नकोस, Become a leader in the kingdom. लीडर बन देवाच्या राज्यातला. From the leader to a passenger. आणि लीडर पासून त्या यात्रेकरूतनं बाहेर पड आणि लीडर बन. Amen. लीडर बन, पुढारी पण कर. So like this preacher who felt the pull to leave, तर हा जो होता ना त्याला कसं वाटलं, खेच जाणवली की मला सगळं सोडून आता जायला हवं. many start with strong fire, तसं अनेक लोक फार आगीनं आवेशानं सुरुवात तर करतात, but slowly lose it when progress feels
small or slow. आणि हळूहळू त्यांना असं दिसलं ना की काही प्रगतीच होत नाहीये, किती हळूहळू प्रगती होतीये, मग त्यांच्यातला धीर सुटतो आणि ते सगळं सोडून निघून जातात. So Demas did not leave because he stopped believing. तर देमासाचा विश्वास नव्हता म्हणून सोडलं असं नाहीये. He left because he stopped being willing to wait. त्याने सोडलं कारण की तो वाट पाहायलाच तयार नाही, त्याच्या जीवामध्ये धीरच नाही, अरे वाट बघायलाच तयार नाही तो. So when we put our hand on the plow, तर जेव्हा आपण नांगराला हात लावतो, we are making a promise to be in the future. आपण वचन देत असतो ना की मी भविष्यात सुद्धा राहणार आहे. Say, नांगराला हात टाकताना आपण वचन देत असतो की मी भविष्यात पण राहणार आहे, नांगराला हात लावलाय मी मागे बघणार नाही. you are putting your hand on the plow means you are moving forward. तू नांगराला हात लावलाय म्हणजे तू पुढे चाललाय You रे. cannot look back. आता तू मागे वळून बघू नाही शकत ऍक्च्युली. See, but the present world keeps on whispering things to your ears. पण सध्याचं जग तुझ्या कानात कुजबुजत राहतं, छोड दे छोड, असतात ना काही. Go for easier अरे paths. कशाला, छोड ना, तुझं बघ Go ना. for bigger सोपं paychecks. सोपं तुझं कर, मोठी रक्कम कमव, मोठी Come on, कामं start कर. living a comfortable life. दुसरी नोकरी धर, सौख्याचं जीवन जे तेरा पण हक आहे ना, तू भी तो खुश रहना चाहिए ना, छोड ना वो सब, असे आवाज येतात मग. And the moment you stop waiting, आणि ज्या क्षणाला तुम्ही वाट पाहायची सोडता, you start wandering. मग तुम्ही भटकायला लागता. मेंढरू भटकलं. The devil will speak to you, the world will speak to you, the worldly friends will speak to you. मग सैतान तुझ्याशी बोलणार, जग आणि जगातली माणसं, जगिक मित्र मैत्रिणी तुझ्याशी बोलणार. But जगिक, these are all advertisements. अरे या जाहिराती आहेत, त्या बघून तू चालला पुढं. You know, the advertisements look very appealing. जाहिराती दिसायला छान दिसतात. The clothes you buy from Facebook, जे तुम्ही फेसबुक वरून कपडे विकत घे, ऑनलाईन शॉपिंग जी there are चाललेली आहे, 10 lights on that cloth. त्या कापडावरती 10 फोकस लाईट असतात, त्यात ते चमकतच. And then when you buy it, you see it's like a rag. विकत घेतल्यावरती कळतं ये क्या कपडा लिया है मैंने. Say, the devil shows you the advertisement of heaven, but he's taking you to hell. तसं सैतान तुला स्वर्गाची जाहिरात दाखवतो, नेतोय नरकात. तुला कळायला हवं ना, Advertisement is not real. जाहिरात खरी नसते बेटा, ती जाहिरात आहे. Amen. आमेन. So to turn back is not just a change of place, तर मागे वळणं म्हणजे केवळ जागा बदलली एवढं नाही, it's a spiritual demotion. आध्यात्मिक अधोगती झालीये. ती अधोगती, आध्यात्मिक अधोगती. From the palace to the cell. महालापासून तू आला कुठे, Even in the दलदलीत. cell, Paul was very happy. पण पॉल तर त्या तुरुंगातल्या जागेत पण खूप खुश होता, Because where God is, कारण जिथे देव असतो ना there is joy. तिथे आनंद आहे. मी आणि माझा देव, आम्ही सुखी आहे. Even in your small house, if God is with you, you are the happiest person. तुझ्या लहानशा झोपडीत जरी जर देव आहे ना, तर तू सगळ्यात आनंदी माणूस राहशील. करून बघा. नाही विश्वास ठेवायचा आमच्या वाक्यांवर, खुद करके देखो, आप खुद टेस्टिमनी देने आएंगे, मेरे झोपड़ी में शांति है और आनंद है, क्योंकि प्रभु है. Amen. आमेन. God has given you everything. अहो देवानी तुम्हाला सगळं दिलंय. तसं तर See, today, आज, yes, I've got a big responsibility, हो, आज माझ्यावर जबाबदारी फार मोठी आहे, but I'm enjoying life. पण मी आयुष्याचा आनंद घेतोय. It's the false thing that people tell you that if you come to Christ, you'll be only crying. ही खोटी गोष्ट लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही ख्रिस्ताकडे आलात तर नुसतं रडत बसाल, कशाला ते चर्चा No. करताय. नाही नाही, असं काही नाहीये. Yeah, you will cry if you miss on God's word. देवाचं वचन तू ऐकलं नाही ना तर रडशील, तर नक्की रडशील. देवाचं वचन ऐकायला बसला नाही तर रडशील. ते हे आमच्या सारखे स्टॅम्प पेपरवर लिहून देतील. And follow the word, आणि शब्दाच्या मागे नाही live चालला by तर the word, देवाच्या शब्दावर जग, live a right life, एक योग्य सरळ मार्गी जीवन thank the जग. Lord always, देवाचे आभार नेहमी help the people, लोकांना सांग, be with them, लोकांच्या सोबत राहा, त्यांना talk to प्रोत्साहन Jesus दे. every day. येशूंशी रोज बोल, त्यालाच प्रार्थना म्हणतात. Say, पण हे न करता ते करायचं, मग कसं व्हायचं? I mean, get into my shoes, you will know what I'm saying. माझ्या बुटात पाय घाल, तुला कळेल मी काय बोलतोय. किंवा माझ्या I चपलीत mean, पाय घाला, तुम्हाला कळेल. do I look like a most miserable person on earth? आम्ही असे दिसतो का की या जगातले सगळ्यात दुःखी म्हणजे आमचे बिशप पीटर आणि पास्टर जयश्री? Huh? Do I look like that? असं दिसतो? असं दिसतो मी तुम्हाला? हे आया टेन्शन स्टेज पर? No, नाही नाही. I'm full of confidence. मी एकदम विश्वासाने भरलो. अच्छा चल रहा, प्रभु है साथ में. God is with us. देव आमच्या सोबत है. कुछ मिले या ना मिले, हमारे यीशु की स्तुति हो ना कहो. आया गया, प्रभु तो नहीं छोड़ गया. Say,
Think of a son who is heir to a vast and beautiful estate. अशा मुलाचा विचार करा की तो मुलगा खरं म्हटलं तर करोडपतीचा मुलगा आहे That his father built it over time. आणि त्याच्या वडिलांनी तो व्यवसाय एवढ्या साऱ्या वर्षांमध्ये एवढा मोठा केलाय. All the son has to do just manage the harvest. आता मुलाला एवढंच करायचंय की जो हंगाम कापायचा तो सांभाळायचा, बाकी काही करायचं नाही, कारण बापानी सगळी मेहनत करून हे वैभव उभं केलेलं आहे. But he gets bored पण त्याला I'm getting bored to do because this. the work in the farm is very slow. मला कंटाळा येतो हे सगळं करायला. का? कारण शेतातलं काम जरा हळू असतं ना And he शेतात. sees the advertisement in the newspaper. आणि मग वर्तमानपत्रात एखादी जाहिरात त्याला दिसते, There is a great job for you एक तुझ्यासाठी फार मोठी संधी आहे, in a faraway place. एका कुठल्या तरी लांबच्या जागेमध्ये तुला फार मोठा स्कोप आहे. And he leaves this father. मग बापाला सोडून देतो. What happens? काय होतं? There he is working like an ordinary fellow, तिथं जातो, साध्या मुलासारखं काहीतरी काम करतो, working in somebody else's house. कोणाच्या तरी घरात काम करतोय, कोणाच्या तरी ऑफिस मध्ये काम करतोय. And here he is left his father's estate. आणि इथं बापाची सगळी इस्टेट सोडून गेला. इधर वो बॉस था, नेक्स्ट बॉस. And that's what people are doing. लोक असंच करतात, Leaving God's palace. देवाचे महाल सोडून असे निघून जातात, They go out. जातात निघून बाहेर. I will make my life. मी माझं जीवन Without बनवणार. God, हा? without his ministry, without his calling, you cannot make. देवाशिवाय, A king's देवाच्या life. कामाशिवाय, देवाच्या सेवेशिवाय तू तुझं जीवन बनवू शकत नाही. टेक इट फ्रॉम मी टुडे. आज माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या, आम्ही देवाचे सेवक आहोत, कॉल्ड सेवक आहोत. देवाशिवाय जीवन बनणे नाही बेटा. प्रभू लागतोच. प्रभू डिग्री Because- कितनी भी रहे तेरी, आईटी में काम कर, कुछ भी कर, God- प्रभू लागतोच. God called Israel out of Egypt. देवाने इस्रायलला बोलवलं ना मिस्र देशातून बाहेर. Egypt speaks about the world. मिस्र देश म्हणजे जग, मिस्र देश. God said, come out. देव त्यांना म्हणाला बाहेर पडा. इतकं सुंदर होतं ते मिस्र देश, इतकं So- छान बांधलेलं होतं. So the Egypt of today is any place that offers comfort at the cost of your calling. तर आजचा मिस्र देश म्हणजे अशी कुठलीही गोष्ट की जी तुला देवाचं सगळं सोडून कुठल्या तरी उगीचच्या सौख्यात घेऊन चाललेली आहे. दॅट इज युअर मिस्र देश. And so whenever you feel like your church is not good, तर जेव्हा केव्हा तुला असं वाटतं बरं not का लोकांना, important, जेव्हा केव्हा तुला असं वाटायला लागतं की माझं चर्च ना बरोबरच it's very नाही, small, माझं चर्च ना महत्वाचं नाही, माझं People चर्च are not right. माझ्या चर्च मधले लोकच बरोबर नाहीत. हो का? or your work is not getting noticed, नाही, माझ्या कामाकडे कोणी लक्षच देत नाही. that is when the Demas trial begins. देमास नावाची परीक्षा असतात ना, परीक्षा, नीट परीक्षा वगैरे असतात, तशी तुझी देमास नावाची परीक्षा आता सुरू झाली. Anytime people start complaining about the church, you should know that the world has called them. जेव्हा केव्हा लोक चर्चला नावं ठेवायला लागतात आणि चर्चच्या तक्रारी करायला लागतात, समजून घ्यायचं याला जग हाक मारतंय. Yes. ते And- चर्च आहे And he's ready to go anytime. आणि तो कधी निघायला आता तयार आहे. चर्चला जर नावं ठेवायला लागले ना लोक आणि चर्च विषयी जर लोक तक्रार करायला लागले, समजून घ्यायचं ये जल्दी छोड़ के निकलने वाला है. Oh, that person is not good. नाही, चर्च मधली ती This माणसं person is बरोबर not good. नाही, चर्च मधला तो And that's बरोबर why I don't want to म्हणून come. मला यायचं नाही. बघा, अलीकडे मी येत नाही. The world has called him. जगाने त्याला हाक मारली आहे. समजून घ्यायचं तो चालला. असं करू नका बेटा. Never trade your spiritual authority for a worldly salary. आध्यात्मिक अधिकार जगिक पगारासाठी सौद्यावर लावू नको. Because not every open door is a God door. कारण प्रत्येक उघडलेलं दार देवाकडचंच असतं असं नसतं. Because if it pulls you away from your purpose, कारण तुझ्या संकल्पातनं ते जर तुला कुठेतरी लांब खेचतंय, that is not promotion. त्याला बढती म्हणत नाही. त्याला बढती म्हणत नाहीत. इट्स सो सिम्पल. Not every promotion is from God. प्रत्येक बढती देवाकडनं नसते. Not every relocation is from God. प्रत्येक रिलोकेशन की मी तो परिसर सोडला, मी दुसरीकडे गेलो, ते प्रत्येक वेळेला ते देवाकडनं नसतं बेटा. And not every demotion is from the devil. आणि प्रत्येक अधोगती सुद्धा सैतानाकडून नसते. Sometimes things are distraction. कधी कधी गोष्टी अशा विचलित करणाऱ्या असतात ना, आपलं लक्ष खेचून घेतात. So whenever you have put your hand on the plow, जेव्हा केव्हा तुम्ही नांगराला हात लावता, keep your eyes on eternity डोळे अनंत काळच्या गोष्टींवर ठेवा and not on the glitter and the easier life of the world. आणि जगातलं जे चमकदार आणि सोपं जीवन आहे ना, त्याच्यावर डोळे ठेवू नका. Be in the world. जगात राहा, जगातच राहायला We लागणार have to आहे. live in the world. जगातच राहायला लागणार आहे. Let not जगात the राहा. world come in us. जगात राहा, जग तुझ्यात घुसू देऊ नको. Stay in the boat, राहा तिथे त्या नावेत, but let not the water enter the boat. पाण्याला नावेत येऊ देऊ नको. And how careful we are आपण किती सांभाळून राहतो.
When the water enters the boat, immediately we want to bail it out. पाणी नावेत यायला लागलं की आपण किती हुशार असतो, लगेच आपण पाणी बाहेर काढायला लागतो की नाही? ते Every drop we want to bail it out. प्रत्येक पाण्याचा थेंब आपण नावेतनं बाहेर काढायला लागतो. Why? का? Because we know आपल्याला माहित if we असतं don't do it, we will drown. असं नाही केलं आणि नावेत पाणी येऊ दिलं तर आपण बुडणार. But the world is entering in us, अरे पण जग आपल्यामध्ये एवढं घुसतंय ते कळत नाही and we are not bailing it आणि out. आपण ते जग बाहेर काढत नाहीये ते कसं समजत नाही? Amen. बुद्धी तिथे चालते, मग इथं कुठं गेली? See, a promotion from the eyes of men माणसांच्या नजरेतलं प्रमोशन किंवा बढती can also become the demotion in the eyes of God. देवाच्या नजरेमध्ये अधोगती होऊ शकते बरं का. All the glitter of the world is not promotion. जगातली सगळी चमक म्हणजे प्रमोशन नसतं ते. What will it profit a man if he gains the whole world and loses his own soul? संपूर्ण जग माणसाने कमवलं पण जीव गमावला तर काय फायदा झाला? Amen. हाँ, गाना है ना, इंसान है इस दुनिया की हर एक चीज कमाई और अपनी जान गवाई. आजकल गाते नहीं है गाने, गाने चाहिए तो उसको क्या मिला? अविनाश होळकर. Anything that pulls you out from your assignment जे काही तुला तुझ्या कामगिरीतनं असं खेचून काढतं ना, is not promotion. ते प्रमोशन नाहीये, ती प्रगती, ती बढती नाहीये बेटा. Stay where God has planted you. जेव्हा देवाने तुला जिथं ठेवलंय तिथं राहा. देवाने रोवलंय ना तुला तिथं राहा. Because the harvest is worth more than the ticket out. कारण की हंगाम फार मोलाचा आहे. बाहेर जायचं जे तिकीट तुला मिळतंय त्याच्यापेक्षा आतमधला हंगाम मोलाचा आहे. Nineveh may be hard, but that is God's assignment for you. निनवे अवघड असेल पण देवाची कामगिरी तुझ्यासाठी तर तीच असणार आहे. तर शेवटी तुला निनवेला यावं तर लागणार आहे. Because if you go to Tarshish, you have to pay for it. But if you go to Nineveh, God will pay for it. तार्शिषला गेला तर तार्शिषचं तिकीट स्वतः काढायला लागेल. निनवेला आला देव फुकट नेईल. Now you decide. तू ठरव निनवेला यायचं का तार्शिषला जायचं. देव म्हणतोय निनवेला चल. See, it is better to be a nobody in the center of God's will देवाच्या इच्छेच्या केंद्रस्थानी आपण शून्य जरी असलो तरी चालतंय than be a somebody in the center of the world. जगाच्या केंद्रस्थानी कोणीतरी बनून काय फायदा आहे आपल्याला? देवाच्या नजरेत शून्य असलो तरी चालेल पण देव पाहिजे, देवाचं राज्य पाहिजे. Jesus clearly said, येशू स्पष्टपणे बोलले, no one who puts his hand on the plow and turns back is worthy of my kingdom. जो कोणी नांगराला हात लावतो आणि मागे वळून बघतो तो माझ्या राज्याच्या लायकीचा नाहीये. Say, प्रभूंनी तिथे लायकी सांगितलेली आहे की नांगराला हात लावून जर मागे वळून पाहिलं तुझी लायकी नाही. यू आर नॉट see, वर्दी. God always loves people who move forward even by one step or even by 1 inch. देवाला नेहमी अशी माणसं आवडतात जी देवाच्या राज्यामध्ये इंचानी जरी पुढे गेली ना गोगलगाई सारखी तरी चालेल पण पुढे जा बाबा. सगळं ते सोडून जगात नका जाऊ. Forward focus builds God, kingdom of God impact. आणि पुढे जाणारा हा जो फोकस किंवा हे जे लक्ष आहे ना त्याचा प्रभाव पडतो देवाच्या राज्यावरती की इंचाने भले तू पुढे जा पण पुढे जा देवाच्या राज्यात. Amen. आमेन. Backward will destroy you. मागे 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 गेला ना तुझा नाश होईल राजा, तुझा नाश होईल. Amen. कसं सांगायचं कळत नाही कधी कधी आम्हाला. Lot's wife looked back. लोटाच्या बायकोनी मात्र मागे पाहिलं. She became a pillar of झाली ना salt. मिठाचा खांब. होई ना तिला इतकं तिला मागे वळून बघायची इच्छा झाली मिठाचा So the खांब. question is, प्रश्न असा आहे it's not just where you are going, तू कुठे चाललाय फक्त एवढं नाही but what you are leaving behind. मागे काय सोडतोय ते Amen. सुद्धा आहे. कुठं चाललाय तेवढं नाही मागे काय सोडतोयस. And so the danger is not always in falling. धोका नेहमी पडण्यात नसतो. Sometimes it is in even in turning. कधी कधी वळण्यात पण धोका असतो की पडला नाहीयेस तू पण वळून बघतोय उधर भी डेंजर है. And once देख you, नाही जो करना नहीं वो देखना नहीं. once you turn back, आणि एकदा का मागे वळला the world will always give you a reason to stay. जग तुला कारण देणारच की नकोच जाऊ सोडूनच दे ते चर्च बीच करायचंच नाही आपल्याला जग असंच सांगणार. That's why जगात- Jesus immediately used to say, म्हणून येशू लगेच म्हणायचे come and follow me. माझ्या मागे चला. No, but I want to bury my father. नाही मला माझ्या बापाची मयत करून. Jesus knows if I send him home, he will stay there forever. येशूना माहितीये याला घरी राहायची परवानगी दिली हा कायमचा घरीच राहील. कीप हिम ऑन हिज टोज. अबिया ऐसा बोलणे अबिया काम आहे अबिया. कीप हिम Let ऑन the हिज dead टोज. bury the dead. आणि मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू इथनच माझं बरोबर तू आहे. इथून माझ्या सोबत चल. Jesus didn't even allow him to go one step. येशूनी त्याला एक सुद्धा पाऊल मागे जायची परवानगी दिली नाही. तू इथूनच माझ्या सोबत चल. मेलेल्यांना मेलेल्या बाप अभी मरी गया है ना हो दे त्याची मयत करून घेतील ते लोक. Say,
Let not your comfort convince you to quit God. तुझ्या सौख्यानं तुला असं पटवू देऊ नकोस की देव सोड, देवाचं सगळं सोड. Because God has given you something to finish it. अरे देवाने तुला काहीतरी पूर्ण करायला, देवाने दिलं होतं असं अर्धवट टाकायला का? पूर्ण करायला देव देतो ना. देव अर्धवट गोष्टींचा देव आहे का? So this race is never over until you cross the line. तर ही शर्यत तोवर पूर्ण होत नाही जर तू लाईनच्या पुढे जात नाही. And the crown is not for those who start well, आणि ज्यांची सुरुवात चांगली होते, फक्त त्यांच्यासाठी मुकुट आहे असं नाहीये, but those who finish strong. पण ज्यांनी फार छान पद्धतीनं शर्यत संपवली त्यांच्यासाठी मुकुट आहे. I want to finish this race. मला ही शर्यत संपवायची आहे. माझ्या जवानीत मी सुरू केली, आता मी म्हातारा होत चाललेलो आहे. See, there is no great joy in starting a race. बघा, शर्यत सुरू केली त्यात काही फार मोठा आनंद नाही. Amen. शर्यत सुरू Just केली because somebody started the race doesn't mean you give him a medal. कोणीतरी शर्यत सुरू केली म्हणून त्याला तेव्हाच तुम्ही एक गोल्डन मेडल देणार आहे का? अरे नाही आता नाही, कुठे तू बूट सुरू- घातलं ना किड्स, अहो, हे मेडल घ्या. नो, बूट घातले पण अजून धावला नाहीये तो, तुम्ही त्याला मेडल अगोदरच देताय. असं कसं? यू कॅनॉट से ना मी आता स्टार्ट लाईन वर थांबलेले, आता माझं मेडल कुठे आहे? No, you असं cannot. म्हणून चालेल का? ते म्हणतील यांना बाहेर काढा, हे कोण आलेत कुठून, इनको निकालो बाहर, ये किधर से आए लोग, भागने से पहले बोल रहे मेडल दो. Imagine Moses on that hill, मोशे त्या टेकडीवर, विचार करा, his shoulders are burning, त्याचे खांदे his जळतायत, arms are shaking, त्याचे खांदे हलतायत. because he's got the whole rod also for so many years he's carrying it. अनेक वर्ष हातात काठी घेऊन उभा आहे बंदा, उसके हाथ उसके शोल्डर अभी दुखने लगे, His rod is heavy. कारण ती काठी जड आहे. And so on one side stands Aaron, एका बाजूला मग हरून उभा राहतो, other side stands Hur, दुसऱ्या बाजूला हूर उभा राहतो, and between them the victory is held steady. आणि त्यांच्यामध्ये विजय शाबूत उभा आहे. Just imagine, कल्पना करा, Hur suddenly lets go, अचानक जर त्याने सोडलं, and he says, no, I cannot hold your hand now. अचानक त्या दोघांमधला एक म्हणाला, हूर किंवा अरोन, की नाही मला नाही जमणार बाबा सरांचे हात धरायला, आता मी चाललो. मी आता थोडं टेंट मध्ये बसतो. टाइम प्लीज, मी जरा तंबूत बसून येतो. नो टाइम, You cannot leave. इसमें टाइम I mean, Demas left him into the world. Here, if Hur leaves him also for a moment, they will lose the battle down. देमास त्याला सोडूनच निघून गेला जगात. इथे हुराने एक मिनिट त्याचा हात सोडला तर युद्ध हरतील ना खालचे इस्रायली लोक. Yes. ही जी जमात इथं गोळा झालेली आहे, त्या मोशेचे हात खाली गेले आणि त्या हुराने आणि अरोनाने अंगात आल्यासारखं वागायला सुरुवात केली की आमचे खांदे दुखतात, आम्ही नाही धरणार. तो इन लोगों का क्या होगा? See, one person leaving can change the whole battle. एक व्यक्ती असा सोडून गेला ना, अख्खं युद्ध त्याच्यात बदलतं बेटा. Joshua would have said from down, यहोशुआ खालून म्हटलं असेल, Moses, मोशे are you awake? जागा आहेस ना? Because we are losing the battle here. इथं आम्ही हरायला लागलोय, काय झालंय? Moses said, no, Hur just went into मोशे the म्हटलं tent. असेल, नाही हूर जरा तंबूत गेला ना बसायला. मग जोशुआ खालून म्हणायचा, हम लोग हारने लगे, मेरे को लगा ही है दोनों ने गोंधल डाला ही है कुछ तो भी, हम लोग हार क्यों रहे, ये दो लीडर कुछ तो गोंधल डाल के आए, हम लोग हार रहे हैं. So suddenly Moses' hands crashes down मग अचानक मोशेचे हात खाली येतात, because the relief is gone. कारण की आराम जातो ना. One side was Luke, the other side was Demas. एका बाजूला लूक होता, एका बाजूला देमास होता. Now Demas is gone, so Paul's hand is down. आता देमास गेला म्हणजे पॉलचा हात खाली गेला ना. What will happen to the church? मग आता चर्चचा काय होईल त्याचा विचार केलाय का? And the weight becomes double आणि then. मग वजन डबल होतं. I mean, this is the reality of 2 Timothy 4:10. 2 तिमोथी 4:10 ही वास्तविकता आहे. Paul was like that man on the hill. पॉल त्या टेकडीवरच्या माणसासारखा And Demas was the man who let go of his hand. आणि देमास त्या माणसासारखा की ज्याने पॉलचे हात सोडले आणि जगात निघून गेला. See, when you leave somebody, you're not just leaving a friend. कुणाला तुम्ही सोडता म्हणजे एखादा मित्र सोडून जाण्यासारखं नाहीये ते. No. नाही. You are leaving a leader carrying a weight that was meant for two. तुम्ही एखादा असा लीडर किंवा देवाचा सेवक सोडून जाताय, असं तुम्ही ते दुप्पट वजन त्याच्यावर एकट्यावरती सोडून जाताय, ते तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचं होतं, तुम्ही त्याच्या एकट्यावर टाकलंय. Just imagine Moses sitting on that hill कल्पना करा, मोशे त्या टेकडीवर बसला असेल, on a stone, बसला असेल एखाद्या खडकावरती आधार his घेऊन, face dripping with sweat. चेहरा असा घामाने भरलेला असेल, And here Aaron is training to keep the right arm lifted up. आणि अहरोन तिथे प्रयत्न करून त्याचा डावा हात वर ठेवायच्या बेतात असेल. And then he looks on the left side मग डावीकडे समजा त्यांनी पाहिलं and he now panics. आणि गोंधळला. Where is Hur? हूर कुठे गेला? Where did you go? हूर कुठे गेला? And there Hur is sitting under the
हूर गेला banyan tree eating something. बसलाय वडाच्या खालाखाली काहीतरी खात Vada pav. हा वडा काहीतरी म्हणजे वडा काहीतरी खायचं म्हणजे आपने में तो वडापाव बडा बर्गर या तो छोटा बर्गर. Sorry, Aaron. माफ कर अरोन My arms are tired. माझे खांदे दुखले. हा मोशे तू आहे का तो तुझे कसे दुखले. Just imagine, he says. कल्पना करा तो म्हणतो I just heard there is a sale in the mall, so I went to buy a नहीं, shirt. नहीं, मैंने सुना मॉल में सेल लगा है मैं जा रहा हूँ आज उधर आज में नहीं आएगा. Say हो का? nothing, you cannot do that. असं नाही करू शकत तुम्ही. हात धरलाय तुम्ही मोशेचा. मॉल में किधर जा रहा है तू. No, Moses is strong, he will manage somehow. नहीं मोशे आमचे फार बळकट आहेत हमारे लीडर बहुत बळकट है वो बिशप पीटर इतना स्ट्रांग है वो अकेला देख लेगा. अरे See, the battle is never a place to play. युद्ध खेळ खेळायची जागा नाहीये. ती काय भातुकली खेळायची जागा आहे का. हा ते युद्धाची रणभूमी आहे बेटा. Because Joshua is crying from down. योशुआ खालून रडतोय. What are you three fellows doing अरे there? तुम्ही तिघ वरती काय करताय इकडे आम्ही हरायला लागलोय. 15 men of ours are killed. आमचे 15 लोक मेले शत्रूंनी ठार मारले तुम्ही वर करताय काय. जोशुआला कळतं. Say, it depends on the leadership. लीडर्सवर अवलंबून असतं बेटा. लीडर्सवर अवलंबून असतं. चर्च असं वाढत नाही. देव वाढवतो मान्य आहे. गौरव आम्हाला नाही So, त्यालाच आहे that's why पण मेल्याशिवाय नाही. That's why Paul felt it. म्हणून पॉलला ते जाणवलं की ये छोड़ के जा रहा है. पॉलचं कसं असेल की तेरे 2 हाथ मुझे मिल गए थे कितना अच्छा था. अभी तेरे 2 हाथ मुझे छोड़ के गए प्रॉब्लम हो रहा है मुझे. Say, हाँ? are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो. We are partners in the ministry. मिनिस्ट्रीत आपण भागीदार आहोत. Partners in the ministry. आपण मिनिस्ट्रीत भागीदार आहोत बेटा. साथी हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा. Now, मिलके काम बढ़ाना. Demas was not a great personality like Timothy or आता- Silas or Luke, देमास काही तिमोथी सिला किंवा लूक सारखा मोठा महान सुद्धा नव्हता. but still he was helpful for Paul. पण तो पॉलला मदत करायचा ना. आणि मदतीचे हात गेले And- ना की जाणवतं. And here he says, having loved the आणि world. इथे लिहिलं त्याने देमासाने आत्ताच्या जगाची आवड धरली म्हणजे प्रेम केलं. And see the structure in Greek is very beautiful. आणि पहा कसं लिहिलेलं आहे वाक्य कसं. Having loved comes before the leaving. आताच्या जगाची आवड अगोदर येतं हे वाक्य आणि मग त्याने सोडलं हे नंतर येतं. म्हणजे जगावर प्रेम पहिलं बसलं त्याचा परिणाम काय झाला. छोड़ के निकल गया. This means a change happened inside म्हणजे काय अंदर से बंदा बदल गया. before the moving outside happens. बाहेरून त्याची कृत्य बदलण्या अगोदर त्याचं हृदय बदललं. हृदयाने जगावर प्रेम करायला लागला. बाहेरून कृत्य काय घडलं. Yes. त्यांनी देवाचं काम आणि चर्च बिर्च सगळं सोडलं. Demas did not just wake up and suddenly start hating Paul. देमास काय असाच एके दिवशी उठला आणि अचानक पॉलचा तिरस्कार करायला लागला असं नाहीये No. ते. असं नाहीये ते. He woke up and he realized he loved his own life more than the mission of God. तो उठला आणि त्याला कळलं असेल की देवाच्या कार्यापेक्षा मी स्वतःच्या जीवावर जास्त प्रेम केलंय. The fall never starts with your feet. पडणं लक्षात घ्या हे वाक्य. आपलं बहकणं आपलं लांब जाणं आपलं पडणं आपल्या पायांनी सुरू होत नाही. It starts with the heart. द मॅटर ऑफ द हार्ट इज हार्ट ऑफ द मॅटर. रिमेंबर मी ऑलवेज फॉर दिस लाईन. द मॅटर ऑफ द हार्ट इज हार्ट ऑफ द मॅटर. Did he forsake Paul first or love the world first? त्याने पॉलला आधी सोडलं का जगावर आधी प्रेम केलं. Huh? काय आधी केलं. पॉलला आधी सोडलं का जगावर आधी प्रेम केलं. Did he forsake Paul or काय आधी love the केलं. world first? त्याने पॉलला आधी सोडलं का जगावर आधी प्रेम केलं. काय केलं आधी. Say, the love was the engine ते जगाचं प्रेम म्हणजे इंजिन and the leaving was just the result. आणि सोडणं त्याचा परिणाम. Because where you love, you go. कारण तुझं जिथं प्रेम आहे तिथं तू जातो. Where you love, your life follows it. जिथं तुझं प्रेम बसलंय त्याच्या मागे तुझं जीवन जाणारच ना. That's why he said, do not love the world. म्हणून तो म्हणाला जगावर प्रेम करू नका. Because love for the world is like a slow leak in your tire. कारण जगावरचं प्रेम म्हणजे तुझ्या जीवनरूपी टायरला थोडासा लिकेज सुरू झाला हवा निकल रही तेरे टायर से. But still you can drive. तरी तुला ड्रायव्हिंग करता येईल नाही असं नाही. हळूहळू हवा निघतीये. But for some time you will drive and the speed also will be slow. काही वेळ तुझी जीवन गाडी चालेल हळूहळू चालेल. एके दिवशी गाडी बंद पडणार. देयर इज अ रेड फ्लॅग. From 80 to 50 speed. 80च्या स्पीडवरनं तू 50च्या स्पीडवर आला. Then you are thinking, why it's not running? मग तू विचार करायला लागतो ऐसा क्यों हो रहा. गाड़ी I've जा got a क्यों नहीं Ferrari here. गाड़ी क्यों नहीं जा रही. फेरारी लिया मैं मर्सिडीज लिया मर्सिडीज चल क्यों नहीं रही.
but then slowly हळूहळू. it comes to a standstill. एका जागी गाडी थांबते. And Paul likely must have noticed the change. आणि पॉलने हळूहळू देमसात झालेला फरक पाहिला Yes, असेल. when the tire is leaking, you will know it. टायर मध्ये लिकेज सुरू झाला की माहिर लोकांना कळतच की टायर में लिकेज आहे. Say, maybe Demas was not talking much. देमास फारसं अलीकडे आता पॉलशी बोलत नसेल, थोडा कट्टी मोड ऑन झाला You know, असेल. sometimes you meet some people, they say hi. कधी कधी काही लोकांना आपण भेटलो की कसं लांबूनच हाय. And then you wonder, 6 months back he used to say praise the Lord. मग तुम्ही विचार करता 6 महिन्यांपूर्वी ये बंदा प्रेज द लॉर्ड बोलने का आजकल हाय बोलता है, मतलब बाय पर आ गया है. हाय बोल रहा मतलब बाय पे आने वाला है. And Paul must have seen the fire fading. आणि पॉलनी पाहिलं असेल देमसातली आग विझत चालली. And when the excuses also start increasing, आणि कारण जेव्हा वाढायला लागतात ना, नाही आज ऐसा हो गया, नहीं फिर वैसा हो गया, अरे क्या क्या हो रहा है. Demas must have been saying, मग देमास म्हणत असेल, oh, you don't know what Thessalonica holds. थेसलनिकात काय आहे तुम्हाला You know, माहिती. when people start talking about Thessalonica always know for sure one day they'll be found लोक there. जेव्हा थेसलनिका असं सारखं सारखं बोलायला लागतात तेव्हा समजायचं एके दिवशी थेसलनिकात सेटल व्हायला जाणार. He must have been John- speaking about Thessalonica. थेसलनिका विषयासारखं बोलत असणारे देमास, Amen. कारण त्याचे सगळे प्रयत्न आता तिथेच पलायन करायचे होते. See, समजून घ्यायचं. जग 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 like जग. suddenly some people will not be seen 10 days. जसं काही लोक अचानक 10 दिवस दिसतच नाहीत. And then मग on the 15th day they have started a new church. 15व्या दिवशी आपल्या कानावर येतं ह्यांनी नवीन चर्च सुरू केलं. तभी मैं सोचू बंदा 10 दिन आया क्यों नहीं, अपने पास ऐसा ही ज्यादा होता है. And so you don't leave the front lines unless your heart has already gone somewhere else. म्हणजे तुम्ही अशी पुढची पोस्ट अशी सोडून देता का, तुझं हृदय पहिले कुठेतरी ऑलरेडी जाऊन बसलं होतं म्हणून तू हे सोडून निघून गेला. And so such churches never flourish. असले चर्च समृद्ध होतील का मला सांगा. You have to start with inception. असं नाही, थोडस तुमच्यामध्ये God has to call you. देवाचं पाचारण पाहिजे. God has to stamp you. देवाने कॉलिंग दिलं God has to पाहिजे. equip you. देवाने मोहर लावली God has पाहिजे. to provide देवाने for you. सज्ज केलं पाहिजे. देवाने पुरवलं पाहिजे. हा, आम्ही जेव्हा कॉलिंग मध्ये मिनिस्ट्री मध्ये आलो, आम्ही काय कोणाचे लोक घेऊन आलो का इकडे ऑलरेडी. एका माणसापासून सुरुवात झाली आमची. मग एकाचे 2, 2चे 10, 10चे 20 आणि आज 40,000 झालेत. I mean, you don't just walk away suddenly. असं नाही होत ना की ना सडनली असं अकस्मात तो निघून गेला. Say, अकस्मात People होत start नाही ते. preparing. first. लोकांची तयारी सुरू असते तशी. Yeah. आणि लोक फारच शहाणे असतात. They start preparing. लोक तयारी सुरू करतात की Like- अभी मैं छोडने वाला है. I have this experience मला हा in our अनुभव आहे, church. आपल्या चर्च मध्ये मला हे अनुभव आलेले आहेत. They start preparing. लोक first. तयारी सुरू, हमको क्या बिचारे भोले हम. They are हमको like कुछ नाही. Absalom. अबशालोमा सारखी त्यांची तयारी Visit सुरू homes. असते. घरी घरी जाणार. I'm going to start a new fellowship. मी नवीन सभागिता सुरू करतोय, So please join me. तुम्ही या प्लीज या, तुमच्या घराच्या जवळच आहे ना. म्हणजे तुम्ही एवढं लांब कशाला जायचं ना. So drifting always takes slowly. ते असं बहकणं हळूहळू होतं. त्यांची पूर्वतयारी झालेली The आहे. heart travels first. हृदय पहिलं गेलेलं आहे तिथे. And हृदय then the पोहोचलं. body follows later. मग शरीर मागावून जातच. पहिलं ते हृदय तिथे जाऊन ठेवतात, मग त्यांचं शरीर जातच That तिथे is मागावून. why small compromises matter. म्हणून हे छोटी छोटी रदबदल आपण करतो ना, कॉम्प्रोमाइज करतो ना, ते चांगलं नाही बेटा. Because कारण they are the first steps to a bigger exit. हे छोटी छोटी रदबदल आणि कॉम्प्रोमाइज म्हणजे आपण मोठ्या रीतीने एक्झिट घेणारे त्याची तयारी आहे. कशाला एवढं मोठं प्रस्थान कशाला Maybe घालायचं. Demas was also writing for Paul. तसं देमास पॉल साठी लिहित असेल. Isn't it? हे ना, We don't know. आपल्याला काय माहिती देमासाची काय काय पूर्वतयारी झाली असेल की एके Paul must be saying, you also have to write a letter for me. I'm tired now. Come on. पॉल write." म्हणाला असेल देमासा तू माझ्यासाठी पत्र लिही ना, आता And माझा so हात Paul दमला. is dictating a letter. आणि पॉल त्याला बोलून दाखवत असेल आणि हा देमास लिहित असेल. And then Paul is pausing आणि मग पॉल जरा थांबला असेल and looking at Demas. आणि देमासाकडे बघत असेल. Because Demas is distracted. कारण देमासाचं लग आजकल इसका ध्यान ही नहीं लगा रहा. ह्याला मी सांगतो काय, हा Looking लिहितो काय. bored, not paying attention. बोर हो रहा है, उसको बोर हो रहा है, लक्षच देत नाही. जेव्हा बघितलं तेव्हा दमलेला आहे, जेव्हा And Paul बघितलं तेव्हा says- लक्ष नाही. मग पॉल म्हणतो, Demas, ए देमासा, where is your mind? मन कुठे आहे? Your मन- body is here, but your mind is in Thessalonica. शरीर इथे आहे, तुझं मन घरी ठेवून आला का थेसलनिकाला गेलं ऑलरेडी. Paul knew it. पॉलला सगळं कळतं. वो पॉल आहे, तो दाखवत नाही. त्याला कळतंय सगळं कि इसका मन थेसलनिका में ऑलरेडी गए है, ये बॉडीली प्रेजेंट है, भी जल्दी एग्जिट आएगी. Demas, देमसा, I want to write about the crown of righteousness. मला नीतिमानपणाच्या मुकुटाविषयी लिखाण Just करायचं. frame a right word for me. थोडा योग्य शब्द मला फ्रेम करून दे ना.
आता तेव्हा तर चॅट जीपीटी गुगल वगैरे नव्हता But ना. Demas' mind is elsewhere. पण देमासाचं मनच नाही ना थाऱ्यावरती, भलतीकडेच आहे. तो काय वाक्य त्याला फ्रेम करून देणार की सर असं नाही असं वाक्य लिहू. Sometimes you tell some people they are blank कधी कधी काही लोकांना तुम्ही काही सांगा, हे असे असतात अगदी, म्हणजे त्यांच्या डोक्यातच काही घुसत नाही, because something else is there. कारण डोक्यात ऑलरेडी भलतच काहीतरी असतं ना, And तुम्ही बोललेलं डोक्यात घुसतच नाही. when purpose loses its value, आणि संकल्पाची किंमत जेव्हा निघून जाते, distraction becomes attractive. त्या लक्ष विचलितपणा आकर्षण बनतं. Amen. हालेलुया, हालेलुया. Demas must have said, देवास म्हणाला असेल, Paul, you are talking too much about Jesus. पॉल तुम्ही येशूविषयी खूप बोलता बाबा. Suddenly you realize this fellow is now going to Thessalonica. बस समझून घ्यायचंय थेसलोनिका जाने की येशूविषयी खूप बोलता. अरे हमारे जैसे कॉलिंग वाले लोग और बोलेंगे ही क्या, हम तो जीसस जीसस ही करेंगे ना बेटा. और तू बोल रहा है हम जीसस जीसस बहुत कर रहे हैं, फिर क्या Paul. करूं, वर्ल्ड 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 करूं. Paul, did you hear about Thessalonica? पॉल तुम्ही थेसलोनिका शहराविषयी ऐकलंय? डिड यू हिअर अबाउट दॅट सिटी? You know they have got silk tunics there. त्यांच्याकडे असे सिल्कचे झगे घालतात लोक, Very pure silk, beautiful. एकदम मस्त. You should visit Thessalonica, तुम्ही Paul. थेसलोनिकाला गेलं पाहिजे पॉल. Come, we both will go. चला ना आपण दोघं जाऊ. Paul must have. This fellow पॉल is समजून planning गेला something else. असेल. तयारी सुरू आहे इनकी. You know, Thessalonica, that economy is booming there, Paul. नाही, थेसलोनिकामध्ये किती आर्थिक परिस्थिती फार चांगली हो. I think so. We have to leave Rome now and settle in मला Thessalonica. असं वाटतं पॉल आपण रोम सोडून देऊ, आपण थेसलोनिकामध्ये सेटल We होऊया. can do a good ministry there. थेसलोनिकात आपल्याला चांगली मिनिस्ट्री करता Praise येईल. God, Paul was not like some of us. देवाला धन्यवाद, पॉल आपल्यातल्या काही लोकांसारखा नव्हता. He would have bundled up everything and gone to Thessalonica. आपल्यातले काही And लोक असं next day, त्यांच्याकडून- both of them are businessmen. हो ना, आपल्यातले काही लोक देमसाकडून असं ऐकून लगेच सगळं बस्तान बांधून थेसलोनिकाला निघून पण गेले असते, आणि तिसऱ्या दिवशी दोघांचेही व्यवसाय ठप पडले असते. Many times Paul must have said, अनेक वेळा पॉल म्हणाला असेल, Demas, nowadays I'm noticing your body is here, but your mind is not here. देमाचा अलीकडे मी बघतोय तुझं शरीर असतं बर का माझ्या समोर, पण तुझं मन ठाऱ्यावर नाही, तेरा मन किधर और है. सेवक को सब समजता, Yeah. बोलता नाही When पाहत. people talk to me, I know it. लोक जेव्हा माझ्याशी बोलतात ना, आम्हालाही कळतं. How long they will stay, बिशपना तर कळतच, त्यांच्या सोबत राहून आता मलाही कळायला लागलंय की हे who किती will दिवस stay, राहणार. who will not कोण stay, राहणार आहे, कोण राहणार नाहीये, आणि किती दिवस कोण राहणार आहे. who loves the world. कोणाचं जगावर प्रेम बसलंय You can immediately know. लगेच कळतो, लगेच You know, कळतो. I mean, there are so many things I want to share एवढ्या about साऱ्या Demas, गोष्टी मला बोलायच्या because देवाविषयी. I know some people must be having it in their heart whether he returned back. कारण काही लोकांच्या हृदयामध्ये आता प्रश्न आले असतील, पण देमास परत आला का हो? I mean, loving the world, does it mean he hated God? जगावर त्याने प्रेम केलं म्हणजे त्याने देवाचा तिरस्कार केला का हो? Was his salvation lost? त्याचं तारण त्यात गेलं का? What happened to him काय next? झालं त्याचं नंतर? What will happen to me माझं काय होईल if आता? I start loving the world? मी जर जगावर प्रेम करायला लागलो तर माझं काय होईल? I mean, these are many things that I would love to share with you. नेक्स्ट संडे सेट सर, या अनेक गोष्टी आहेत ज्या मला सांगायला आवडतील. नेक्स्ट Amen. संडे डोंट यू Because से. now it's late. कारण उशीर झाला ना, 1:10 झाले आता. आम्ही तर संध्याकाळपर्यंत बोलू. Live in the world, but don't adapt yourself to the culture of this world. जगात जगा, पण जगिक संस्कृती हातात घेऊ नका. Take the benefits, फायदे सगळे घ्या, but love only to God. Ministry only for God. फायदे सगळे घ्या जगाचे, पण प्रेम फक्त देवावर, सेवा फक्त देवाची. Live a balanced life. एक जरा संतुलित जीवन जगा. Say, I too travel all over the world. I go everywhere. I do everything. मी पण जातो की, मी अख्ख्या जगात जातो फिरायला, सगळं करतो, मी आनंद करतो, But पण God is my first love. देव माझं पहिलं प्रेम आहे. Amen. आमेन. You should know where to put a full stop. तुला कळलं पाहिजे ना पूर्ण विराम कुठे ठोकायचा. People get carried away. पण लोक असे भकत भकत Too भकत emotional. एवढे भावुक असतात ना. Whether it is cats, whether it is dogs, whether it is the world. ती म्हणा, मांजरी म्हणा, जग म्हणा, खूप इमोशनल बाबा. I also have 2 birds. माझ्याकडे पण 2 पक्षी आहेत. किती वेळा मी तुम्हाला सांगितलंय. But सगळं सोड- I meet them when I want to meet. पण मला जेव्हा त्यांना भेटायचं असेल तेव्हा मी भेटतो त्यांना. I don't meet when they want me to meet. त्यांची इच्छा असते तेव्हा मी त्यांना भेटायला नाही. माझ्या पक्षांनी आज मला सांगितलं, बिशप तुम्ही शनिवार रविवार सोमवार मीटिंग घ्यायला जाऊच नका. मी पण त्यांचं ऐकलं, मुकी No. जनावर बिचारी, मी चर्चला आलोच नाही. I carry eternity in my heart, असं not नसतं they. ते. अनंत काळचं जीवन मी हृदयात ठेवलंय, पक्षी नाही. Yes.
लिमिट मध्ये सगळं ठीक असतं बेटा. व्हॉट इज दिस? Whether it is world, whether it is your relatives, whether it's your friends. मग ते जग असो, तुमचे नातेवाईक असो, मित्र मैत्रिणी कोणी असो, सगळ्याला थोडी एक लिमिट लाईन ठेवा. I have many cousins. मला पण खूप मावस भावंड, मामे भावंड, आत्ते भावंड मलाही खूप आहेत. आईकडची पण खूप आहेत, वडिलांकडची पण खूप आहेत. मला नातेवाईक नाही आहेत असं समजू नका. My mummy, there were 7-8 sisters. माझी आई 7 बहिणी होत्या त्या. You can imagine then the cousins I had. How मग many of किती them? मला मावस भावंड असतील तुम्ही विचार करा. 7 बहिणी 1 भाऊ. We used to go out together. We used किती to आम्ही enjoy एकत्र life. फिरायचो, किती आम्ही एकत्र आनंद करायचो माहितीये. But after coming to the Lord, पण प्रभूकडे आल्यावर nothing. काहीच नाहीये. You are my family. तुम्ही माझा परिवार झाला, तुम्ही माझी फॅमिली झाला, म्हणून माझा जीव अडकतो तुमच्यात आणि तुम्ही एक एक करून सोडून जाताय. Say, I don't meet any one of them. आता मी त्यांना कुणालाच भेटत नाही. जमताही नाही. Because the vision is different, the destination is different, कारण the दृष्टांत passion वेगळा is आहे, different, the worship is different, आराधना वेगळी आहे, भक्ती वेगळी आहे, दृष्टांत वेगळा आहे, मुक्काम पोस्ट वेगळा आहे, त्यांचा पत्ता वेगळा आहे, desires are different. इच्छा वेगळ्या आहेत, कुठे जमत Work is different. काम वेगळं आहे. Say, नाही होत. what to do? काय करायचं? And I know the same with most of you. तुमच्यातल्या अनेक लोकांच्या जीवनात सुद्धा It's असं not just चाललंय. me, it's most of you. फक्त मी नाही, तुमच्यातल्या अनेक लोकांच्या जीवनात सुद्धा हे सगळे गदारोळ माजलेले आहेत. Amen. क्या करू अभी, ये छोडू वो पकडू, ये छोडू वो सब छोड प्रभू पकड. But yet, with all that, तरी त्या सगळ्यात Paul was not very emotional or broken, पॉल एकदम असा भाऊक होऊन तुटला बिटला नाही. but he said the truth. पण सत्य बोलला की देमास सोडून गेला, मेरे 2 हात तो गए See, भाई. now there is another thought. अजून एक विचार आहे. Did Demas leave Paul, or did Demas leave the ministry, or did Demas leave Jesus? देमासने फक्त पॉलला सोडलं का देमासने मिनिस्ट्री सोडली का देमासने येशूला सोडून दिलं? Because Paul says Demas left me and went into the world. कारण पॉल म्हणतो देमासने मला सोडलं आणि तो जगात गेला. तर तो एक्झॅक्टली काय सोडून गेला? पॉलला, मिनिस्ट्रीला या का Jesus. येशूला सोडून गेला? This is the question, huh? प्रश्नच आहे. Yeshua. अच्छा, येऊन बोलला का Who said तुमच्याशी? Yeshu? कोण म्हणालं येशू? Okay. ठीक आहे. And who said Paul? कोण म्हणालो पॉल? Oh, she's saying he left Paul. लेफ्ट पॉल. And who says ministry? कोण म्हणतं मिनिस्ट्री सोडून गेला? Oh, there's one more here. हे म्हणतात मिनिस्ट्री सोडून गेला. Okay, we will see next week. बघू आपण पुढच्या आठवड्यात. 1 by 1 सभी छोड़ा रहेगा मेरे को तो लगता है. See, when you love the world, कसं असतं बेटा, जगाच्या प्रेमात पडलास ना, then it doesn't matter whom you have to leave. मग कुणाला सोडायचंय हे तुला त्याने काही फरक पडत नाही. जगाच्या प्रेमात तू पडला की तू आंधळा होतो आणि मग तू कुणाला सोडून चाललायस ह्याने तुला फरकच पडत नाही. अरे किसको छोड़ के जा रहा है? So maybe next week, if God permits, we will talk on those areas. पुढच्या आठवड्यात देवाने परवानगी दिली तर या भागांवर मी बोलेन. But one thing I will tell you, पण एक गोष्ट सांगतो, praise God, we are living in a world today which has got nothing good to offer us. देवाला धन्यवाद की अलीकडे आपण अशा जगात जगतोय की ज्या जगात फारसं काही चांगलं राहिलेलंच The नाहीये. economy is too bad, आर्थिक परिस्थिती मंद, and so that love for the world is now not that much. म्हणून जगावरचं प्रेम लोकांचं अलीकडे फारसं राहिलेलं नाही कारण जगच इतकं बिघडलंय. But the youth can be tempted. पण जवान मुलं मुली मोहात पडू शकतात बिकॉज दे आर यंग. Lots of gadgets are being कारण हे गॅजेट्स किती Provided. आलेत ना, फोन सारख्या वस्तू किती आलेल्या आहेत ना. आयफोन आहे, आयपॅड आहे, टॅबलेट आहे, क्या क्या आहे. do everything, keep सगळं your करा. life in balance. पण जीवन संतुलित ठेव. No extremes. कुठली याची अतिशयोक्ती गाठू नको. Amen. पापाचं शिखर गाठायची गरज नाही. Love the Lord. प्रभूवर प्रेम कर. Live in this world. या जगात जग, तू जगातच जगायचंय. And at the right time, योग्य वेळेला say bye bye to the world. जगाला बाय बाय म्हण. Amen. आमेन आमेन. Come, let's worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. रूह पाक खुदावंद आ तू आ. Yes, Lord. जान जिस्म और रूह में तू बस जा. रूह पाक खुदावंद आ तू आ.
सत्य आणि असत्य याचं विभाजन करणं त्यांना कळू दे. Let them not be tempted by the spirit of the world. या जगाचा आत्मा त्यांना मोहात पाडू देऊ नको. Let the spirit of God move mightily in them. देवाचा आत्मा त्यांच्यात महानपणे कार्य करू दे. Let me tell you one thing, people. एक सांगतो, There is the spirit of the world एक जगातला आत्मा आहे बरं का, that is trying to bewitch you. जो तुम्हाला फसवायला मागतोय. As he took charge of Demas, जसं देमास आला, त्याने फसवलं, ताबा घेतला देमासाचा, तसा जगातला आत्मा तुम्हा लोकांना फसवायला पाहत आहे. yes, the spirit of the world wants to trap you as he trapped Demas. या जगातल्या आत्म्याला तुला जाळ्यात अडकवायचंय, जसं त्याने देमासला जाळ्यात अडकवलं तसं. Demas was not just a member of the church. देमास फक्त चर्चचा मेंबर नव्हता, He was a leader, देमास लीडर होता, लीडर. a right-hand man of Paul. पॉलचा उजव्या हाताचा माणूस होता देमास. But the spirit of the world पण जगातला आत्मा can tempt anybody there. मोह घालू शकतो कोणालाही. If he can tempt Demas, जर देमासाला जगातला आत्मा मोह घालतो, he can tempt any one of you. कुणालाही, तुमच्यातल्या कुणालाही जगातले आत्मे मोह घालायला येऊ शकतात. So be careful. संभाळून राहा. In this world there are friends, या जगात मित्र आहेत, there are real friends, या जगात काही खरे मित्र आहेत, there are false friends, या जगात खोटे मित्र सुद्धा खूप there आहेत, are pretentious friends. या जगात ढोंगी मित्र पण खूप आहेत. Be careful. संभाळून राहा बेटा, संभाळून राहा. There are friends in the church चर्च मध्ये पण मित्र आहेत, who have been gripped by the spirit of the world. ज्यांना जगाचा आत्मा ऑलरेडी लागलेला आहे, असे चर्च मध्येही मित्र आहेत. So be careful about such ones also. अशा लोकांपासून सुद्धा सांभाळ. Because if the spirit of the world can take away Demas, who was next to Paul, कारण जगातला आत्मा जर देमासला बाहेर भटकायला घेऊन जाऊ शकतो, जो पॉलच्या शेजारी नेहमी उभा राहायचा, he can deceive anybody. कोणालाही फसवू शकतो तो जगिक आत्मा. But पण there is one power that can keep you away from the spirit of the world. एक सामर्थ्य आहे जे तुला जगातल्या आत्म्यापासून लांब ठेवू शकतं. That is the power of the Holy ते Spirit. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. The power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. Always pray in tongues. नेहमी अन्य भाषेत प्रार्थना कर, Pray in the Spirit. आत्म्यात प्रार्थना कर, Be filled with the Spirit every आत्म्याने day. भरून जा रोज. And when you are filled with the Holy Spirit, आणि जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने असे भरून जाल, the Spirit of the world cannot pull you. मग तो जगातला आत्मा तुला खेचू नाही शकत. Okay? Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Master, प्रभू, I know today's word is little hard, मला माहिती आहे आजचा उपदेश थोडा कडक झाला, but पण it is beneficial for all हा of us. फायद्याचा आहे. देव बाप्पा, आम्हाला सगळ्यांना ह्यातनं फायदे आहेत प्रभू. I don't want any one of our leadership to become Demas. माझी इच्छा नाही माझ्या लिडरशिप मधले माझे जे कोणी लोक आहेत त्यांनी देमासासारखं बनावं. I don't want even the members, any one of them to become माझी इच्छाच Demas. नाही की माझ्या चर्च मधले कोणी मेंबर सुद्धा देमास सारखे निघावेत. We don't want to hear that this brother, this sister has gone into the world. आम्हाला नाही ऐकायचे असे वाक्यच आम्हाला ऐकायचं नाही जे म्हणतात अरे या ब्रदरनी आपलं चर्च सोडलं, निघून गेले, त्या सिस्टर पण निघून गेल्या. Sometimes people ask, कधी कधी लोक विचारतात, then was Demas really saved? देमासाचं तारण मग झालं होतं का खरोखरं? How can a saved person go into the world? कसं काय एखादा तारलेला माणूस असा जगात निघून जातो? So many questions rise. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उठतात. And Paul on his own has not revealed anything. आणि पॉलने स्वतःहून काही मेन्शन नाही केलेलं विशिष्ट रीतीनं की त्याचं पाप एक्झॅक्टली काय होतं. He left it up with a big question mark. एक मोठा प्रश्नचिन्ह पॉलने तिथे टाकून दिला आणि एवढंच बोलला, त्याचं जगावर प्रेम बसलं म्हणून तो सोडून गेला. You have to fill in the blanks. तुम्ही आता रिकाम्या जागा भरा की त्याचं जगावर प्रेम बसलं म्हणजे असं ते त्याला काय जगातला आवडायला लागलं की त्यांनी चर्च, प्रभू, चर्चचं काम Yes. सगळं सोडलं आणि गेला. He loved the world. त्याने जगावर प्रेम केलं. What made him to love the world? काय असं काय होतं की ज्यापायी त्याचं प्रेम जगावर बसलं आणि प्रभूवरचं प्रेम निघालं? Yes, I can say that about a believer, a young believer, young convert. एखादा नुकताच कोणी प्रभू येशूत आला असेल तर त्याच्याविषयीनं मी समजून घेईल की तो नवीन नवीन बिलीवर होता, नाही जमलं त्याला गेला जगात. Somebody like him, like a pastor, पण a man of God. देवासासारखा कोणीतरी जो इतके वर्ष ह्या सगळ्यामध्ये मुरलेला आहे, सेवा करत आहे, देवाच्या महान सेवकासोबत सेवा करत आहे.
You know how the devil came to Jesus to tempt him in the wilderness? सैतान कसा येशूंकडे आला त्या रानामध्ये येशूंची परीक्षा घ्यायला, He showed him all the glories of the world. आणि सैतानाने जगातलं सगळं वैभव येशूंना दाखवलं. Jesus kicked it away. येशूंनी लाथा मारल्या त्या सगळ्याला. So sometimes कधी कधी the devil can tempt you with the world. सैतान तुला असे मोह घालू शकतो जगातले, And this begins slowly. आणि ह्याची सुरुवात हळूहळू होते. Cutting off meetings, चर्चला न येणं, शनिवार Cutting off येत prayer नाही, life. प्रार्थना न करणं, शनिवार Cutting off बंद, Bible रविवार बंद, बायबल न study. वाचणं, बायबलचा अभ्यास न करणं, not talking about प्रार्थना न Jesus, करणं, येशूविषयी बोलायचंच नाही, Not भलतंच sitting with काहीतरी बोलायचं, believers. बिलीवर लोकांमध्ये बसायचंच नाही, काहीतरी भलत्याच लोकांमध्ये बसायचं उठायचं, चर्चला spending यायचं more नाही, time with unbelieving friends. अविश्वासू मित्रात मैत्रिणीत वेळ घालवायचा. See, अरे त्यांच्याशी एवढ्या गप्पा काय मारतो? and these are the pullaways into the world. ह्याच त्या गोष्टी असतात ज्या हळूहळू तुला जगात नेतात. Amen. Every day have fellowship with God. रोज देवाशी बोला, Every day pray. रोज प्रार्थना कर. Some have not even opened the Bible. काही लोकांनी बायबल उघडलेलं नाहीये अनेक दिवसात, माहित आहे? Any day the spirit of the world can take you away. अरे जगाचा आत्मा तुला तर कधी भटकवून टाकेल रे बेटा, तू बायबल उघडत नाही अलीकडे. Amen. आमेन. Father, I pray for my people. दे बाप्पा, माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. None of them should be tempted like demons. त्यांच्यातल्या कुणालाही देमासासारखे मोहपाश नकोत व्हायला. Make them strong in you. त्यांना तुझ्यात खंबीर कर. रबा खराबा शांतरो महांती करबा सीरबा करबा. Keep them in the fold. त्यांना मेंढवाड्यात आणि कळपात ठेव. Let them have passion for your word. तुझ्या शब्दासाठी त्यांना आवेश असू दे की मला वचन ऐकायला बसलंच पाहिजे, माझं होत नाही त्याशिवाय. Let them have a desire for you. इच्छा निर्माण कर त्यांच्यात तुझ्यासाठीची. Even a 10-minute prayer every day can do wonders. रोज 10 To begin मिनिटाची with. प्रार्थना सुद्धा चमत्कार करेल. सुरुवातीला नुसती 10 मिनिटं जरी प्रार्थना केली तर चमत्कार होईल. You will always stay in the fold. मग नेहमी तुम्ही कळपात राहाल. पण ह्या गोष्टी होता होता जर संपवल्या, कमी केल्याच नाही, तर तू ऑलरेडी जगात गेलेला आहेस. So bless everyone, Lord. तर प्रत्येकाला आशीर्वाद दे प्रभू. Fill them with the Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना भर प्रभू. Put your power in them. तुझं सामर्थ्य त्यांच्यात टाक प्रभू. Let not the world take them in the current. या जगाने त्यांना जगी प्रवाहात नेऊ नये. Let them stay under the anointing. त्यांना अभिषेकाखाली राहायला शिकव. Give them the discernment of spirit. आत्म्यातली ओळख त्यांना दे. Yes, Jesus. Let them listen to the believers बिलीवर लोकांचं त्यांनी ऐकावं असं कर. खरे more खुरे than the बिलीवर, worldly people. जगिक लोकांपेक्षा जास्त खऱ्या बिलीवर लोकांचं त्यांनी ऐकावं असं कर. Because the fashion of this world is passing away. कारण जग आणि जगातली फॅशन निघून चालली. Thank you, Father. निघून चालली. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. The Spirit of the Lord is here. देवाचा आत्मा या जागेत आलेला He आहे. is strengthening you. देवाचा आत्मा तुला ताकद देतोय. He is strengthening you. देवाचा आत्मा तुला शक्ती देतोय. Even a little distraction. छोटं लक्ष विचलित होणं सुद्धा. Like Mary sitting at the feet of Jesus, Martha being anxious about food. जसं मरिया येशूंच्या पायाशी बसली, पण मार्थेनी स्वयंपाकघराचं टेन्शन घेतलं. And Jesus said, Martha, Martha, you are worried about too many things. येशू तिलाही म्हणाले, मार्थे किती साऱ्या गोष्टींचं टेन्शन घेते तू, उगीचच्या गोष्टी या. Jesus also corrected Martha. येशूंनी मार्थेची चूक सुद्धा तिला सुधरवून दिली की हे चुकतंय तुझं, Don't be too much involved in it. फारसं ह्याच्यामध्ये गुंतू नकोस. See? नको गुंतू He didn't ह्याच्यात. complain about Mary. मरियेची तक्रार नाही केली येशूंनी की ती माझ्या पायाशी एवढ्या वेळ का बसली. And though she was doing a good job like cooking for Jesus, आणि मार्था जरी स्वयंपाक येशूंसाठी करण्याचं चांगलंच काम करत होती, any work with anxiety is not pleasing God. टेन्शननी केलेलं कुठलंही काम देवाला आनंद देत नाही. माइंड यू, राईट इट डाऊन. टेन्शननी केलेलं काम देवाला आनंद देत नाही. Don't do that work then. ते कामच करू नको जे तुला टेन्शन देत आहे. Amen. आमेन. Everything hold with a light hand. सगळं ढिल्या मोठीनं धर. जगातल्या गोष्टी ढिल्या मोठीने धर. Yes. Otherwise it's like sand. You hold it tighter, it just goes off नाही your तर ते hand. वाळू सारखा, ती वाळू तू जेवढी घट्ट धरायला जाशील तेवढी ती तुझ्या हातातून निसटणार आहे. Thank you, Father, डोंट होल्ड इट टाईट, लीव I इट लूज. thank you धन्यवाद for देवा this morning.
आजच्या सकाळच्या समयासाठी धन्यवाद. Strengthen the strong hands. या बळकट हातांना अजून बळकट कर Let them stay in the fold. आणि त्यांना मेंढवाळ्यात आणि कळपात ठेव. Not one will go into the world. एकही जगात जाणार नाही असं तू कर. In fact, those who are on the way out, उलट पक्षी जे जगात जायच्या मार्गात आहेत they will be in the way in. आजपासून त्यांना आतमध्ये घे. In. आत आत आत. God is speaking to some of you देव तुमच्यातल्या काही लोकांशी बोलतोय आज. because some of you are on the way out. कारण तुमच्यातले काही लोक एक्झिट घ्यायच्या बेतात होते की मी हे सगळं सोडणार आहे, मला आता हे नकोय. The Lord is saying, प्रभू तुला म्हणतोय I loved you. मी तुझ्यावर प्रेम केलंय, I've shed my blood for you, माझं रक्त मी तुझ्यासाठी सांडलंय, not to lose you, तुला हरवायला नाही, तुला गमवायला नाही. तू माझा आहेस, तू but to माझ्यासोबत make you my राहायचं, beloved. तुला माझा प्रिय बनवायला मी हे सगळं Come केलंय. closer to me, he माझ्या said, जवळ ये येशू म्हणतायत. and I will bless you, मी तुला आशीर्वाद देईन and I will make your name great. आणि मी says तुझं नाव महान करेन. Thank you, Father. धन्यवाद Thank you, देवा, Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.